सकाळी मशीन ब्रेकडाऊन झालं, संध्याकाळी रिपेअर झालं पाहिजे, संध्याकाळी ब्रेकडाऊन झालं, सकाळी 10ला रिपेअर झालं. इफ यू कॅन डू दॅट देन आय विल कंटिन्यू विथ. राईट. आणि हा आमचा आजपर्यंत हे आहे की मशीन कधीही 24 तासापेक्षा जास्त बंद राहिलेलं नाही. जे नवीन मेंबरला सपोर्ट देणं किंवा एक 40 अबाव असतात, बरोबर, जे जिमला गेलेले नसतात, बरोबर, त्यांना सपोर्ट देणं, त्यांना हेल्प करणं, त्यांना कम्फर्टेबल करणं त्या एन्व्हायरमेंटमध्ये, हे खूप क्रिटिकल असतं आणि ते केलं जात नाही. ते मी सांगितलं ट्रेनर्सला की तुम्ही आहे ना बेसिकली ह्या लोकांना तुम्ही लक्ष द्या. हे जर एकदा तुमच्याकडे चिकटले ना ते तुमचे ते 10 लोक घेऊन येतील त्यांच्या फॅमिलीचे. अँड दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट हॅज हॅपन इन माय जिम. म्हणजे एकेका फॅमिलीतले सगळी फॅमिली त्या जिमला येते. त्याला एक म्हणजे इंटिमिडेटिंग हा शब्द आहे. म्हणजे जिम्स आर मोस्टली इंटिमिडेटिंग. मला सांगायला म्हणजे अत्यंत अभिमान वाटतो की भारतातली दिस इज द ओनली जिम which is 100% solar powered. Wow, that's amazing. म्हणजे there is no gym. आम्ही 50 किलोवॅटचं सोलर युनिट वरती पूर्ण लावलं. क्या बात आहे. आणि आमचं म्हणजे पूर्ण नेट मीटरिंगनी वी विल हॅव अ 0 पॉवर बिल. अमेझिंग. आज इंडस्ट्रीमध्ये पीपल नो मी फॉर अ व्हेरी डिफरंट थिंग. 7 सप्टेंबरला एक नोटिफिकेशन आलं, आउटडोअर फिटनेस आला. तर मी गेलो अलंकार पोलीस चौकीत. त्यांना म्हटलं की नोटिफिकेशन आलं, याचा अर्थ काय? ते म्हणाले आउटडोअर फिटनेस अलाउड. म्हटलं म्हणजे जोर बैठका मारायच्यात का मशीन मारायचंय असं काही क्लॅरिटी नाही म्हणे. मी माझ्या जिमच्या समोर माझं आय एम व्हेरी फॉर्च्युनेट, मला 5 ते 6 हजार स्क्वेअर फुटाचं कार पार्किंग आहे समोर. ओके. पेव्ड. मी तिथे 6,000 स्क्वेअर फुटाचा मांडव घातला आणि अख्खं जिम बाहेर आणलं. आणि 2 months आय रॅन अन ओपन जिम आउटसाइड. वा. म्हणजे आम्ही एकमेव जिम होतो पुण्यात की वी आर रनिंग ऑफिशियली बिकॉज आउटडोअर फिटनेस शो झाला. सर अमेझिंग आहे जिम. जरा 1-2 काहीतरी वर्कआउट करूया ना. पण हे अशा कपड्यात कसं चालेल ना? चेंज करून पटकन चेंज करून वर्कआउट. लेट्स डू दॅट. A few moments later. Come on, pull. Easy. एवढं लटकतंय तेवढंच इनफ आहे. वी हॅव अ क्लिअर विनर. 1 वर्षानंतर एक जमणार. हो पाय धरशील काय? ओके, धर ना पाय. तुला सांगतो की अगेन वाय दिस जिम इज व्हेरी डिफरंट. ऑल द इन्क्वायरी कॉल्स टिल डेट इन द लास्ट 5 years ऑफ बोथ द ब्रांचेस आणि अजून पुढे जरी ब्रांचेस ओपन झाल्या तरी आर हँडल्ड बाय मी. कसं शक्य आहे हे? हाय मनीष, वेलकम टू काय बोलताय पॉडकास्ट. आणि पहिलं तर म्हणजे मी थँकिंग यू का, कारण का तू एवढ्या बिझी स्केड्यूलमधनं वेळ काढलायस. आणि हा आपला स्पेशल पॉडकास्ट आहे कारण का आम्ही आधी कधीही फिटनेस इन्फ्लुएन्सर म्हणू शकतो, क्रिएटर म्हणू शकतो, फाउंडर म्हणू शकतो. कारण का फिट रेंजरचं तू फाउंडर आहेस. तर एकदा फक्त आमच्या कॅमेऱ्यामध्ये बघून जरा तुझी ओळख करून देशील का? कारण का आय विल नॉट डू जस्टिस, कारण की यू आर आयुर्वेदिक टीचर अँड यू डू अ लॉट ऑफ थिंग्स. त्यामुळे इन द फिटनेस इंडस्ट्री तर एकदा प्लीज तुझी ओळख जर आम्हाला कॅमेऱ्याला करून दिलीस तर खूप बरं होईल. ओके. सो मी मनीष पटवर्धन, मूळचा पुण्याचाच. आणि मुद्दाहून उल्लेख करू इच्छितो की माझं वय 55 आहे आज. आणि मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे एज्युकेशननी. मी MD आयुर्वेद आहे. त्याच्यानंतर मी MBA केलं HR मध्ये. आणि जसं जसं इंडस्ट्रीत वेगवेगळ्या येत गेलो तसं
वेगवेगळे सर्टिफिकेशन्स वगैरे केले. जसं स्पा इंडस्ट्रीत होतो तेव्हा स्पाची काही सर्टिफिकेशन्स केली आहेत. फिटनेस इंडस्ट्रीत आल्यावर फिटनेस इंडस्ट्रीशी रिलेटेड सर्टिफिकेशन्स केली आहेत. सो ही माझी बॅकग्राऊंड आहे. आणि सध्या मी फाउंडर म्हणजे ओनर आहे फिट रेंजर जिम या ब्रँडचा. आणि आमचे सध्या 2 ब्रांचेस आहेत. एक कोथरूडमध्ये आहे आणि एक बावधनमध्ये आहे. आणि वी आर ॲक्टिव्हली एक्सपांडिंग, स्केलिंग द बिझनेस. दॅट्स द प्लॅन. अमेझिंग अमेझिंग. तर आम्ही असं ऐकलंय की आयुर्वेदा आणि म्हणजे जिम हा एक वेगळा एक कॉम्बिनेशन आहे असं तू करतोस. तर त्या बाबतीत जरा एक जर्नी सांगशील आम्हाला. सो बॅकग्राऊंड अशी होती की बेसिकली मी आयुर्वेदाला आलो म्हणजे कसं आहे की गमतीचा भाग असा आहे की पटवर्धन असल्यामुळे विम्झिकलपणा अंगातच आहे तो. आणि माझ्या एक मित्राबरोबर मी अभ्यास करायचो आणि त्याचे आजोबा ज्योतिष बघायचे. ओके. आणि त्याला डॉक्टर व्हायचं होतं, मलाही डॉक्टर व्हायचं होतं. आणि त्यांनी एक दिवशी माझी पत्रिका बघितली आणि म्हणाली की तू डॉक्टर होऊच शकत नाहीस आणि तू म्हणजे तू परफ्युम्स मध्ये किंवा लेडीज रिलेटेड काहीतरी अशा ह्याच्यामध्ये तू एकदम एक्सेल करशील. तर ते मला फार हे झालं म्हणजे. आणि 12वीला माझी 2 मार्कांनी मेडिकलची ऍडमिशन गेली. त्या वर्षी मी BSc केलं आणि मग परत म्हणजे पहिलं वर्ष केलं आणि परत अप्लाय केलं पुढच्या वर्षी. तेव्हा ती एंट्रन्स एक्झाम चालू झाली होती, ती दिली. त्याच्यातनंही काही झालं नाही. आणि मग त्या वर्षी मी फॉर्च्युनेटली आयुर्वेदाला अप्लाय केलेलं होतं. म्हणून डॉक्टर व्हायचं ह्या फक्त जिद्दीने की ते नाही म्हणालेत म्हणून डॉक्टर व्हायचं अशा ह्यानी मी आयुर्वेदाला गेलो. माझी बॅकग्राऊंड इंग्लिश मिडियमची होती. त्यावेळेस आयुर्वेदा पूर्ण संस्कृत मध्ये असायचा. कुठल्या शाळेत होतास तू? आणि मी नाशिकला होतो, रंगूबाई जुन्नरे म्हणून त्या शाळेत होतो. आणि नंतर मग मी 11वी पासून पुण्याला आलो मध्ये. आणि मग 12वी नंतर मग मी टिळक आयुर्वेदला ऍडमिशन घेतली आणि आयुर्वेदिक डॉक्टर झालो म्हणजे. पण गमतीचा भाग असा की आयुर्वेदिक डॉक्टर झाल्यानंतर जेव्हा मी म्हणजे इंटर्नशिप चालू होती तेव्हा मी काही दिवस क्रिकेटवाडी वगैरे इथे प्रॅक्टिस केली. आणि माझ्या लक्षात आलं की हा काही माझा पिंड नाही. म्हणजे मला काही ते रोज तेच करायचं, रोज त्याच गोळ्या द्यायच्या, ते काही माझ्या जमणार नाहीये. आणि त्याच्यानंतर मग मी बॅकग्राऊंड घरची काही असं सपोर्ट नव्हता. आई वडील काही असं फारसं काही चांगलं बॅकग्राऊंड नसल्यामुळे मी आयुर्वेद रसशाळेत जॉब घेतला की प्रोडक्शनला. हे गरवारेच्या आपल्या गरवारेच्या इथलं 1,500 रुपये पगारावरती 96 साली मी तिथे जॉईन झालो. $1,500 रुपीज ॲज प्रोडक्शन असिस्टंट, यंगेस्ट म्हणजे. आणि ते सुरू झालं आणि मग ते 96 झालं. मग 98 साली लग्न झालं, त्यावेळेस 3,500 रुपये पगार होता. 2000 साली म्हणजे हे 98 साली हे सुरू असताना मग तिथे इंग्लिश मिडियमचं असल्यामुळे तिथे बरेच फॉरेनर्स येतात आयुर्वेद शिकायला किंवा फॅक्टरी बघायला. तर तिथले जे आमचे चेअरमन होते डॉक्टर कुलकर्णी म्हणून, व्हेरी वेल नोन इंटरनॅशनल फिगर. तर त्यांना काय दिसलं मला माहित नाही. मला म्हणाले की तू माझ्या जरा नोट्स प्रिपेअर करून दे असं म्हणून त्यांनी मला एक 3 महिने ते काम दिलं. मला खूप राग यायचा, काय आपल्याकडनं काम करून घेत आहे म्हणजे, हे काम सोडलं आणि हे करतोय आपण. 3 महिने झाल्यावर मग ते म्हणाले आता तू लेक्चर दे यांना. असं ते सुरू झालं 97च्या आसपास कधीतरी. आणि 98ला एक दिवस ते एप्रिलमध्ये मला म्हणाले, ऑस्ट्रेलियातनं आल्यावर त्यांनी मला बोलावून घेतलं. मला म्हणाले मी पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात जाणार आहे, माझ्याबरोबर येणार का? एप्रिल 98ला मी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला गेलो आयुर्वेद शिकवायला. आणि मग तिथून तो प्रवास सुरू झाला. म्हणजे आयुर्वेदाचा प्रवास हा मेनली माझा जो आहे तो आयुर्वेद शिकवणे बाहेरच्या देशात हाच आहे. मग वर्षातनं 4 वेळा ऑस्ट्रेलिया सुरू झाला जाणं. 2000 साली असंच त्यांनी परत मला बोलवलं. म्हणाले अरे बार्सिलोनामध्ये एक सेंटर आहे आणि तिथे कुठल्या तरी आयुर्वेदिक डॉक्टरने जाऊन तिथे खूप प्रॉब्लेम्स करून ठेवलेले आहेत, तर तू जाऊन जरा ते सोडवशील का आणि सेटल करशील का? मग मी बार्सिलोनात गेलो. 3 महिने बार्सिलोनातलं ते सेंटर सेटल केलं सगळं. परत आलो. मग परत ऑस्ट्रेलिया सुरू झाला. असं तो म्हणजे ओव्हर द लास्ट म्हणजे 2 डेकेड्स म्हणजे आय मस्ट हॅव टॉट इन जपान, ऑस्ट्रेलिया, स्पेन, युरोपमध्ये इटली, फ्रान्स, इकडे थायलंड, सिंगापूर, मलेशिया. सो एक्सटेन्सिव्हली ट्रॅव्हल करून आयुर्वेद शिकवणं हा माझा बेसिकली त्यातला हे होता. आणि हे करत असताना मग आपल्या इथे विनय फडणीस म्हणून बिल्डर आहेत, तर त्यांनी एक दिवशी मला कॉल केला आणि म्हणाले की अरे ते मी अलिबागला एक रिसॉर्ट बांधतोय, तर तिथे तू जरा बघशील का, तिथला स्पा सेटअप करशील का? म्हटलं सर मला काही स्पा मधलं काही शून्य ज्ञान आहे.
अरे ते तू आयुर्वेदिक सेंटर्स करतो ना फॉरेनला, तसंच असतं रे पुढे असं म्हणून लिटरली त्यांनी मला घोड्यावर बसवलं आणि मला ते प्रोजेक्ट दिलं रॅडिसन अलिबागचं आपलं. मग ते काम सुरू झालं आणि ते जेव्हा मी करायला सुरुवात केली तेव्हा माझं लक्षात आलं की केवढा स्कोप त्या फील्डमध्ये आहे. बीइंग अन आयुर्वेदिक डॉक्टर, हाऊ मच व्हॅल्यू वी कॅन ऍड इन टू द स्पाय इंडस्ट्री. राईट. पण मग ऑब्व्हियसली नॉलेज काहीच नव्हतं. म्हणजे माझ्यापेक्षा तिथे डब्बात बसवणारा जास्त नॉलेज असायचं. मग मी थायलंडला गेलो. आय गॉट माय सेल्फ सर्टिफाईड इन स्पा डेव्हलपमेंट, स्पा मॅनेजमेंट असं कोर्स करून परत आलो. आणि मग तो स्पाचा जर्नी सुरू झाला. बरोबर. आय स्टार्टेड डेव्हलपिंग स्पाज. महाराजा ऑफ उदयपूर, ताज हॉटेल्स, मग रॅडिसन हॉटेल्स, मॅरियट हॉटेल्स सगळ्यांबरोबर काम चालू केलं. झालं भरपूर. जवळपास 300-350 स्पाज मी इंडियामध्ये सेटअप केले. डे स्पाज, रिसॉर्ट स्पाज. आणि मग हे सुरू असताना ऑब्व्हियसली कसं होतं की लोकांना आपण सांगतो की तुम्ही हे सेटअप करा, असं चालवा वगैरे. काही रिसॉर्ट वाले मला म्हणाले की तू मेरे को बोल रहा है खर्चा करने का, चलाएगा कौन इसको. बरोबर. तो तू चला, तू मेरे को बोल रहा है ना 1 करोड़ डालने का, मैं डालूंगा, लेकिन चलाएगा तू तो. बरोबर. आरओआय पाहिजे. सो basically what they are saying is कि you have to walk the talk. If you are telling me that you do the 4-room spa, then show me that it is profitable. बरोबर आहे. So असं करून मग मी ऑपरेशन्स मध्ये आलो. सो देन आय स्टार्टेड स्पा ऑपरेशन्स. ओके. मग स्पा ऑपरेशन सुरू केल्यावर असं लक्षात आलं की तिथे मॅनपॉवरचा प्रॉब्लेम आहे. मग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालू केली. ओके. डेव्हलपमेंट खाली. मग स्किल डेव्हलपमेंट खाली ट्रेनिंग करताना जवळपास आम्ही 2,500 ते 3,000 स्टुडंट्सला ट्रेनिंग दिलं आणि त्यांना इंडस्ट्रीमध्ये रिक्रूट केलं. ओके. म्हणजे वी आर प्रोबेबली द ओनली इन्स्टिट्यूट इन इंडिया हु हॅज डन अ स्किल डेव्हलपमेंट वर्क फॉर द भूतान गव्हर्नमेंट. ओके. भूतान गव्हर्नमेंटसाठी आम्ही 600 मुलींना ट्रेनिंग दिलं आणि त्यांना पूर्णपणे इंडियन 5-स्टार इंडस्ट्रीमध्ये स्पाजमध्ये जॉब दिले. बरोबर. सो दिस वॉज फंडेड बाय आपलं मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी भूतान गव्हर्नमेंटला सपोर्ट म्हणून ही स्कीम केली होती. फक्त नॉर्म 2 होते. ट्रेनिंग शुड बी डन इन इंडिया अँड जॉब शुड बी इन इंडिया. बरोबर. सो 600 मुलींना आम्ही ट्रेनिंग केलं आणि त्यांना जॉब दिला. हे करत असताना परत आरओआय हा सगळीकडे विषय असायचा की बॉटम लाईन काय. बरोबर आहे. मग ते करताना लक्षात आलं की प्रॉडक्ट्स पण खूप महाग आहेत. म्हणून मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं. सो असं बॅकवर्ड इंटिग्रेशन करत तो स्पाचा बिझनेस असा सगळा बेसिकली वाढवला. सो आयुर्वेदाचा उपयोग मला हा पदोपदी झाला आणि नंतर मला रिअलाइज झालं की मी डॉक्टर झालो, म्हणजे मी डिग्री घेतली, पण मी डॉक्टर म्हणून जे करायला पाहिजे ते केलं का, तर ते कधीच केलं नाही. ट्रीटिंग द पीपल आय नेव्हर डिड. बरोबर. मी कशात गेलो, ते जे बोलले होते की तू परफ्युम्स मध्ये असशील, अरोमाज मध्ये असशील, बायकांशी रिलेटेड काम करशील, ते मला म्हणजे त्याची उपरती मला 10 वर्षांनी झाली की दिस वॉज रिलेटेड इंडस्ट्री. ही वॉज टेलिंग द ट्रूथ. इट्स करेक्टिंग द डॉट्स. आणि इट वॉज सो म्हणजे इतकं छान वाटलं की ठीक आहे, म्हणजे आपण हे झालो 18 पायी, पण ठीक आहे आपण फायदा करून घेतला. तू म्हणजे आयुर्वेदा केलं नसतं तर तुला एवढे ऍप्लिकेशन्स मिळालेच नसते. ऍब्सोल्युटली. आणि दॅट इज समथिंग लाईक आय मीन ट्रू स्पिरिट ऑफ अन ऑन्टरप्रेनर. मला जी वाटते तुझ्याशी बोलून आता, कारण का केलं एक आहे. फॉर एक्झाम्पल मी इंजिनिअरिंग केलं, त्याचं ऍप्लिकेशन आता कुठे ना कुठे ते वापरतो. ऍब्सोल्युटली. आय डिड अ जॉब बट आय मायग्रेटेड थ्रू दॅट इज व्हॉट एक्झॅक्टली यू डिड. प्लीज कंटिन्यू. सॉरी. आणि म्हणजे आणि तुला सांगतो हे सगळं करत असताना ना, म्हणजे माझ्या घरी माझी जी फॅमिली बॅकग्राऊंड आहे ते सगळे एकदम टिपिकल जॉब करणारे, बँकर्स, सॉफ्टवेअर असे. त्यामुळे त्यांना हे कळायचंच नाही की बिझनेस माइंडसेट काय असतो, कारण असं एक फिक्स चेक अमाऊंट काही घरी येत नसतं. बरोबर आहे. सो दॅट आय फील म्हणजे that takes balls, I feel. Right. Honestly to say that. Absolutely. की घरात पैसे येतील नाही. आपल्याला तसं कंडिशनच केलं असतं लहानपणीपासून की जॉब. साधारण मराठीमध्ये किंवा ब्राह्मणांमध्ये असं म्हणायला गेलो आपल्याकडे ते जॉब कल्चर, सर्व्हिस 100% असं आहे. 100%. आणि त्याच्यातनं बाहेर जाणं, एकतर आपण फिअर असते, खूप मोठा रिस्क असतो. ते कसं तू म्हणजे हाऊ डिड यू मेक दॅट स्टेप? नाही, मी ऍक्च्युअली म्हणजे आता कसं होतं का, खूप लोकांना असं वाटतं की मी रिस्क घेतली वगैरे. आय विल बी व्हेरी फ्रँक, माझ्याकडे ऑप्शन नव्हता. ओके, आयदर आय हॅड टू डू दिस ऑर फाइंड सम अनदर जॉब. बरोबर. आणि मला हे नक्की कळलं होतं की कारण मी जेव्हा 2000 साली स्पा इंडस्ट्रीमध्ये आलो, मी जर तो जॉब जिथे मी करत होतो तो कंटिन्यू केला असता तर तिथे मी आज लोक बघतो
मी तेव्हा 14,000वर होतो. बरोबर. आज मी 25-30 हजारावर गेलो असतो, याच्या पलीकडे गेलो नसतो. 50,000वर गेलो असतो. आणि मनी इज नॉट द पार्ट. बेसिकली यु नो व्हॉट आय रिअलाइज्ड इज व्हेन आय केम आउट ऑफ दॅट फॅक्टरी, ओके, तिथे आजही मी गेलो की मला तिथे खूप रिस्पेक्ट आहे. पण मला असं लक्षात आलं की मी त्या डबक्यातला बेडूक होतो तिथे, आणि तिथे आय वॉज द किंग. बरोबर. आणि जेव्हा मी बाहेर आलो आणि तेव्हा मला कळलं की नाही रे, बाहेर किंमत नाही आपल्याला, यु नो, यू हॅव टू अर्न दॅट. आणि मग तो जर्नी तिथे सुरू झाला की यु नो हाऊ डू यू अर्न रिस्पेक्ट इन द आउटसाइड वर्ल्ड. आणि स्पाय इंडस्ट्री गेव मी दॅट रिस्पेक्ट. म्हणजे टुडे ऑनलाईन सुद्धा आय एम नोन ॲज अ स्पा कन्सल्टंट. आजही लोक मला कॉल करून स्पाचे प्रोजेक्ट देतात. आता तो बिझनेस मी स्पाचा वाढवला भरपूर, आणि नंतर मी 1.5 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी विकला तो, बिकॉज आय गॉट टायर्ड. म्हणजे आय एम 55, आणि ते काय होतं, ते थोडंसं म्हणजे बिगर द ब्रँड, बिगर द इगोज, आणि मग ते सारखं इगो मसाजिंग करत बसा, यू गेट टायर्ड आफ्टर वाय. सो देन आय फेल्ट की आता बस करूया, यु नो, विल डू समथिंग एल्स. पण त्याच्या आधी गमतीशीर प्रकार असा झाला की मी कोथरूडमध्ये 5 वर्षापूर्वी, म्हणजे 2018ची हे आहे, सो मी वर्कआउट कधी केला नव्हता. आय वॉज व्हेरी थिन थ्रूआउट माय लाईफ. अँड हाऊ ओल्ड आर यू? आय एम 55. Wow, you don't look like 55. I am 55, 1970 born. 10 नोव्हेंबरला माझा आत्ताच. You're a real inspiration. म्हणजे I'm seriously telling you. Anyways, continue. Yes. So झालं असं की मी वर्कआउट करायचो नाही, बारीक होतो खूप, आणि माझे मामा वगैरे असे चांगले वर्कआउट करणारे. आणि मी असं जेव्हा मी आयुर्वेद करायला लागलो तेव्हा मी वर्कआउट सुरू केला, आणि सडनली माझ्या बॉडीत एकदम चेंजेस झाले. ऑब्व्हियसली 22-23ला टेस्टोस्टेरोन इज हाय, ग्रोथ हार्मोन इज हाय, सो बॉडी फटकन रिस्पॉन्ड करते. आणि नंतर मी ते जॉब लागल्यावर सगळं सोडून दिलं, कारण आपल्याला ते हे असतं ना, काहीतरी करून दाखवायचं, सगळ्यापासून रात्रीपर्यंत काम करायचं, मग दुर्गाची बिर्याणी खायची, मग बिपिनचं खिचडी खायची, हे सगळं असायचं. म्हणजे थरली एन्जॉयड इट, ते काय त्याच्यात वाईट नाही. बरोबर आहे. पण हे सगळं करत असताना एक थोडंसं स्पोर्ट्स बॅकग्राऊंड होती. मी म्हणजे 12वीला असताना मी अंडर-16 महाराष्ट्र क्रिकेटसाठी सिलेक्ट झालो होतो. पण तेव्हा कसं होतं, क्रिकेटला काही तेव्हा IPL ना MPL काही नव्हतं. एक तर इंडिया खेळायची लायकी आहे का बाबा, नाही तर अभ्यास कर. स्कोप मध्ये तेवढं लिमिटेड होतं. सो आम्ही आपले चला अभ्यास करूया असं झालं. पण एक हे असं 6-7 वर्ष झाल्यानंतर आम्ही एकदा ट्रिपला गेलो होतो अलिबागला, आणि क्रिकेट खेळत होतो तिथे बीचवर, आणि बॉल 2 पायाच्या मधून गेला रे वाकायच्या आधी. आणि आय रिअलाइज नो, दिस इज नॉट गोइंग टू हॅपन, म्हणजे मला वाकता येत नाहीये. सो नेक्स्ट डे आय जॉईन्ड सोलारिस. आणि तो आय मस्ट से की दॅट हॅज बीन अ 16 years जर्नी नाव. की 16 वर्षापूर्वी मी सोलारिस जॉईन केलं. 12 वर्ष मी सोलारिस मध्ये होतो. नंतर मग मी ॲब्सला आलो, तिकडे वर्कआउट केला भरपूर. सो कोथरूडला मी जिमला जायचो बेसिकली, तिथे म्हणजे चांगलं चाललं होतं. आय वॉज डुईंग वेल, वर्कआउट चांगले चालले होते. पण फिटनेस बिझनेस चालू होता, पण दिस वॉज माय पॅशन, फिटनेस. आणि एकदा ती आवड लागली की यु नो हाऊ इट इज. तर 23 डिसेंबर 2018ला माझी मेंबरशिप सोलारिस आणि ॲब्स अशी दोन्ही होती. मी सोलारिस मध्ये वर्कआउट त्या दिवशी करत होतो संध्याकाळी, आणि मला एक ट्रेनरचा फोन आला की बा इथून जिम बंद होत आहे आता. ओके म्हटलं. सो बरं, म्हणजे माझी मेंबरशिप होती म्हणून तो सांगत असेल असं मला वाटलं. तर मला म्हणाला की नाही सर, ते तुम्ही घ्यायला पाहिजे जिम. मी म्हटलं वेळ आहे, माझा काय संबंध आहे जिमशी म्हटलं. तर म्हणाला नाही तुम्ही घ्यायला पाहिजे. हे डिस्कशन झालं, मी आपलं वर्कआउट करत होतो. तर माझा तिथे जो ट्रेनर होता सोलारिस मध्ये, त्याने विचारलं का सर, कोणाचा फोन होता? मी म्हटलं राजू सर, हे असा फोन आला होता, तुम्ही घ्यायला पाहिजे सर जिम. मी म्हटलं पण मी काय घ्यायचं जिम? तर तो मला म्हणाला की तसं नाहीये, काय माहितीये का, की तुम्ही इथे असं बोलता बोलता आम्हाला सांगत असता की हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, हे केल्याने चांगलं होईल, ते केल्याने चांगलं होईल. तर ते बरोबर असतं, फक्त कसं आहे की आम्ही ट्रेनर होतो, आम्ही ते इम्प्लिमेंट नाही करू शकत. तर हे माझ्या डोक्यात त्या दिवशी रात्री फिट बसलं. 23 डिसेंबर 2018 मी घरी गेलो, झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, मी त्या ट्रेनरला फोन केला. म्हटलं नंबर दे, कोणाशी बोलायचंय. मी फोन केला. सन्मित्र संघ म्हणून तो जुना खो खोचा क्लब आहे, तिथले चेअरमन, त्यांना फोन केला. म्हटलं असं आहे, मला असं कळलं. हो आम्ही बघतोय, हे जिम कोणाला तरी द्यायचंय आम्हाला रेंटनी सगळं चालवायला. ठीक आहे, भेटायचंय म्हटलं, या 11:30ला. गेलो, भेटलो.
27 तारखेला त्यांनी मला लेटर दिलं, हे जिम आम्ही तुम्हाला दिलंय मला. 1 तारखेला 1 जानेवारी 2019ला मी ते जिम टेक ओव्हर केलं. काही मला हे नाही, म्हणजे जिमचा गंध नाही, काही नाही. केवळ या याच्यावर की आपण सर्व्हिस इंडस्ट्रीतनं आलेलो आहोत, तेच रूल जे आपण स्पा मध्ये वापरले, गुड एक्सपिरियन्सचे, ते इथे वापरले तर वी शुड बी सक्सेसफुल. सिम्पल कस्टमर सर्व्हिस या बेसिसवरती. आणि ते जिम चालू केलं 1 जानेवारी 2019. पण इक्विपमेंट वगैरे हे सगळं ते कसं मॉडेल होतं, सन्मित्र संघाने सगळं सेटअप केलेलं होतं आणि त्यांना फ्रँचायझी दिलेली होती. अच्छा. आणि मग नंतर ते गेले, ते म्हणाले आम्ही बंद करतोय, कारण तिथे काहीतरी बिझनेसचे इश्यूज वगैरे होते, त्यामुळे म्हणून सन्मित्रांनी ते मला तसं हँडओव्हर केलं, सेटअप ऍज इट इज. ओके. आणि त्यातली दुसरी गंमत सांगतो, तेव्हा माझ्या स्पा बिझनेसमध्ये असे रॅन्डम लोक येतात की नाही, तुम्हाला लोन आहे वगैरे वगैरे, तसं एक जण एक दिवशी आला आणि माझी अकाउंटची मुलगी आली, मला म्हणाली की असं असं तो म्हणतोय की तुम्हाला लोन देत आहेत ते 15 लाखाचं. म्हटलं घेऊन टाक, म्हटलं आपण प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करायची आहे त्यासाठी वापरू. म्हणून मी एक डॉक्युमेंट सही करून त्याला दिलं. ओके, आता आपल्याला माहितीये बँक हे फक्त लोन देतो हे म्हणण्यापुरतं असतं. त्या मोमेंट वी से आम्ही घेतो की डॉक्युमेंटची लिस्ट, यू वोंट बिलीव्ह, दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या अकाउंटमध्ये पैसे जमा होते. व्हॉट आर यू सेइंग? हो, आणि मला कळे ना ह्याचं काय करायचं आता. म्हणजे इट वॉज लाईक की हे असं झालं. आणि ते पैसे हे 1-1.5 महिना आधी आलेले होते, हे सगळं घडायच्या आधी. आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करायला वेळ लागणार होती. मी म्हटलं आता पैसे आहे पडून येत पैसे, लेट्स टेक अप दिस जिम. आणि मी लिटरली स्वतःला 4 महिने दिले. 4 महिने जर का हे जिम आपण ऑपरेशनली ब्रेक इव्हन करू शकलो तर वी विल रन इट, अदरवाईज विल क्लोज. काय बेसिक रिक्वायरमेंट असतात टू रन अ सक्सेस, म्हणजे त्या 4 महिन्याच्या आधीच विचारतोय का, कारण फ्रॉम एंटरप्रेन्योरशिप पॉइंट ऑफ व्ह्यू, कारण का पुण्यात राहतोय किंवा कुठे राहतोय आपण, एक स्वप्नाचं असतं रेस्टॉरंट काढायचंय बाबा स्वतःचं, जिम स्वतःच असायला पाहिजे का, कारण की लोकांच्या जिमला आपण रेग्युलरली जात नाही, स्वतःची जिमचे पैसे वाचवायला असं. पण असं ऍज अ बिझनेस ओनर काय रिक्वायरमेंट असतात पहिल्या 4 महिन्याची, की हे झालं किंवा एवढे मेंबरशिप्स मिळाले, की काय मॉडेल आहे, कशावर, हाऊ डज अ सक्सेसफुल जिम रन? आता मी तुला सांगू का त्या जिमचं, म्हणजे मी सांगतो कारण नवीन जिम सुरू केल्यावर इट्स एंटायरली डिफरंट. बरोबर, करेक्ट. त्या जिमचं कसं होतं की त्या जिमला मला जे जाणवत होतं ते असं होतं की बेसिकली थोडे सर्व्हिसचे इश्यूज होते. बरोबर. तिथे फ्रंट डेस्क वरती थोडे चॅलेंजेस होते, कस्टमर सर्व्हिसचे इश्यूज होते, हे मला कॉन्स्टंटली जाणवत होतं. सो मी ते जिम घेताना एवढाच विचार केला की आपल्याला हे मार्केट माहिती आहे, आपल्याला इथल्या लोकांचं माइंडसेट माहिती आहे, आपल्याला इथल्या लोकांना किती पैसे द्यायतील आनंदाने हे माहिती आहे. ओके, सो आणि आपल्याला सर्व्हिस देता येते. बरोबर. हे या गोष्टी आपल्याला करायच्या. जिमच्या बाबतीत लाईक कितीपासून मेंबर आहात आणि एक्सपिरियन्स? last 4 years. Before that, I have been many gyms in the Koth Road, like Gold Gym, Endurance, Solaris. But this gym is different because there is a people touch here. Okay, and owner of the gym is very friendly with each other, and he helps each individual for his growth actually. राईट. So that is a good thing here. आणि अजून काय आवडतं तुम्हाला जिम मध्ये? मला इथले वाईब्स फार आवडतात, म्हणजे एन्व्हायरमेंट इज व्हेरी गुड. म्हणजे कधी जर इफ आय मिस एनी डे, सिंगल डे, आय फील लाईक समथिंग आय एम मिसिंग ॲक्च्युअली. That kind of feeling I'm having here. And other than gym, we do have there is a cricket league. Yes. Matches are there. There are football leagues, the badminton league. First 3 years I'm regularly participating. And that because of that we have a very good interaction with each individual. पण आम्ही ते केलं सगळं आणि 210 मेंबर्स आम्ही त्यातले 240 पैकी कन्व्हर्ट केले. सो दॅट मेड द डिफरन्स. आणि सर्व्हिस आम्ही एक्सलंट केली. आणि प्राइसिंग आम्ही, म्हणजे माझं जिमचं कसं असतं माहितीये का, तो कितीला विकतो, तो कितीला विकतो, तो कितीला विकतो, मी तेवढ्याला विकणार. बरोबर. आणि लोकेशनला कोथरूड एवढी कॉम्पिटिशन आहे. आणि मी पहिल्या दिवशीच काय सांगितलं माझ्या टीमला, मी अशा प्राइसला विकणार की ज्या प्राइसला मी आत आल्यानंतर मला पैसे काढून मी देणार आणि परत जाणार मी स्वतः. ओके, ती ही प्राइस असेल या जिमची. आणि कधीही म्हटलं तुम्ही त्याच्यात पडायचं नाही. आणि आय हॅव फॉलोड दॅट प्रिन्सिपल. म्हणजे आज माझ्या आजूबाजूला 13, 14, 15, 16, 20 पर्यंत विकणारे लोक आहेत. आय हॅव नॉट लुक्ड ॲट प्राइसिंग बेस्ड ऑन दॅट. ओके. जेव्हा म्हणजे आता माझं कोथरूड ब्रांच आता 21 तारखेला आम्ही पूर्ण रिनोव्हेट करून आम्ही ओपन केली. ओके.
त्याच्यानंतर नाव आय नो व्हॉट आय नीड टू चार्ज. पण त्याच्या आधी जेव्हा माझी फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर वॉज नॉट अप टू द मार्क, बरोबर. आय वॉज नॉट चार्जिंग दॅट. आय वॉज चार्जिंग Right. 10,000. ओके. लोक म्हणायचे अहो एवढं मोठं जिम आहे, इतकी चांगली सर्व्हिस आहे, तुम्ही तरी एवढं 13,000 कमी घ्यायला पाहिजे. मी म्हणायचो की नाही, आय नो व्हॉट आय एम केपेबल ऑफ, तेवढंच मी Right. घेणार. राईट. सो प्राइसिंग हॅज प्लेड अ व्हेरी क्रिटिकल रोल इन द लास्ट 5 years टू सेटल अस डाऊन इन दॅट मार्केट. आणि राईट. आता कसं झालंय की फिट रेंजर हॅज बीन नोन ॲज व्हॅल्यू फॉर मनी जिम. ओके, की लोक तिथे येतात आनंदाने आणि सर्व्हिस आहे, ट्रेनर्स चांगले आहेत, हे सगळं झालं. बरोबर. ते इव्हेंच्युअली झालं. म्हणजे एक ओव्हरऑल असतो, ते जर्नी असतो. हो. यू हॅव पीपल, करेक्ट. दे ट्राय टू डॉमिनेट यू, देन यू हॅव टू पास दॅट फेज, देन दे त्यातले निघून जातात काही, अँड देन यू बिल्ड अ टीम विच नाव बरोबर. सेटल्स विथ यू, हू जेल्स विथ द ब्रँड इमोशन्स, ब्रँड व्हॅल्यूज एक्सेट्रा. सो ती स्टेज आता कोथरूडला आलेली आहे की पीपल आर लाईक अ टीम अँड दे आर Correct. वर्किंग इफेक्टिव्हली. आणि आता तर इनोव्हेट झालंय, त्यामुळे म्हणजे इट इज द लार्जेस्ट जिम इन दॅट एरिया, Wow. 11,000 प्लस स्क्वेअर फीट. इक्विपमेंट सगळे नवीन आलेत, त्यामुळे टॉप ऑफ द लाईन इक्विपमेंट Yeah. आलेले आहेत. मला सांगायला म्हणजे अत्यंत अभिमान वाटतो की भारतातली दिस इज द ओनली जिम विच इज 100% सोलर पॉवर्ड. वाव, दॅट्स अमेझिंग. म्हणजे देर इज नो जिम. आम्ही 50 किलोवॅटचं सोलर युनिट वरती पूर्ण क्या लावलं बात आहे. आणि आमचं म्हणजे पूर्ण नेट मीटरिंगनी वी विल हॅव अ 0 पॉवर बिल अमेझिंग. फ्रॉम 1st of December ऑनवर्ड्स. अमेझिंग. म्हणजे हे करताना ऑब्व्हियसली सन्मित्र संघाच्या पण लोकांनी खूप मदत केली आहे, खूप हेल्प केली आहे. म्हणजे मित्र संघ इज व्हेरी ओल्ड क्लब. बेसिक इंटेन्शन आमचं होतं की भारतीय खेळ खेळायचे. तर त्या काळात ती गरज ती होती, म्हणून आम्ही भारतीय खेळ खेळत होतो आणि त्याला फारसे पैसे लागायचे. त्यामुळे आम्ही खो खो, कबड्डी, आटापाटा असे जे जुने खेळ होते ते आम्ही खेळत होतो. त्या खेळांमधनं पुढे येऊन आम्ही जे शिवाजी मंदिरमध्ये आमची जागा होती, त्या ठिकाणी आम्ही जवळजवळ 30-35 वर्ष होतो. सो आता इथे आम्ही काय केलंय, इथे फक्त चेस्ट आणि फ्री वेट्सचा सेक्शन आहे हा. ओके. पूर्णपणे चेस्ट आणि फ्री वेट्स फक्त. सो दिस इज द एरिया. आधी अख्खं जिम एवढ्या एरियात होतं. बरोबर. अच्छा, लेग्स बिग सगळं इथेच होतं. हा. सो आता ते म्हणजे इथे जवळपास 15-20 मशीन्स होते. सो नाव देर आर ओनली लिमिटेड मशीन्स लेफ्ट. ओके. सो दॅट इज द थिंग. सो आता इथे सो दिस इज आवर फंड. दॅट्स अमेझिंग. इथे चेंजिंग रूम्स आहेत. चेंजिंग रूम्स केले आता, हे एक्सटेंड केले थोडे. ओके. छोट्या होत्या, एक्सटेंड केलं आणि आता स्टीम रूम पण इथेच करतोय, वरची आईस बाथ करतोय. ओ लवली. हो, आता आईस बाथ्स आर गेटिंग लॉट ऑफ आता ऍथलीट्स वगैरे यायला लागल्यावर यू नीड टू हॅव those facilities which cater to them basically. So वरती स्टुडिओ फ्लो, that is our activity studio. Okay. Admin आहे, strength training, CrossFit, performance training आणि ice bath. That is all upstairs. सो ही कशी वर्टिकल स्पेस आहे ना, त्यामुळे यू जस्ट कीप ऑन करेक्ट फ्रॉम वन फ्लोर टू अनदर, असं होतं. सो दिस इज द स्टुडिओ फ्लो. इथे आपल्या ग्रुप ऍक्टिव्हिटीज होतात सगळ्या. ओके. सो झुंबा, बॉलिवूड, योगा, दॅट ऑल हॅपन्स हिअर. असं आहे. एकदा सांगू शकाल? सो दिस इज बेसिकली द ग्रुप ऍक्टिव्हिटी स्टुडिओ फ्लो. इथे सगळ्या आपल्या ग्रुप ऍक्टिव्हिटीज म्हणजे झुंबा, बॉलिवूड, योगा, किक बॉक्सिंग, हे सगळं इथे होतं. 2 बॅचेस असतात, एक सकाळी 7:30 आणि एक संध्याकाळी 7:30. 2 बॅचेस असतात. बाकीच्या पीपल यूज दिस फॉर स्ट्रेचिंग, वॉर्म अप. पण एव्हरीडे. ओके. मंडे टू फ्रायडे म्हणजे बॅचेस असतात. सॅटर्डे संडे नसतात. ओके. हो, इथे सगळं लेग्स. दिस इज फुल लेग्स, बॅक. हो, कमाल. दिस इज द प्लेग्राउंड. सुपर्ब आहे. दिस इज द मॅसिव्ह प्लेग्राउंड. अमेझिंग. आणि असं ग्रीनरी दिसते तर छान वाटतं करायला. असं इकडे आपण क्रॉसफिट, फंक्शनल अच्छा असं करून केलंय. नॅचरल लाईट मुळे अजून छान वाटतं. येस. इकडे वॉशरूम, तिकडे आईस बाथ. अच्छा.
सुपर. संध्याकाळची वाईब इतकी ऑसम असते ना इथे, हा. द लाइटिंग इज सो परफेक्ट, त्यामुळे लोकांना इतकं आवडतं. सगळे आपले पोझिंग एकदम धमाल चालू असतं. मग तर कॅमेराज वगैरे लावून सगळे फुल म्हणजे full. आणि ते आवडलं मला. हो. दॅट इज अ व्हेरी नाईस थिंग हो. दॅट यू हॅव डन. ते आहे. अजून गोष्टी येत आहेत. इनफॅक्ट आज बऱ्याच गोष्टी यायच्या आहेत अजून. ओके. स्लेड यायचं आहे, प्लायमेट्रिक बॉक्सेस यायचे आहेत. सो आज ते यायला पाहिजे. मला फोन आला होता सकाळी. मोस्टली आज येतील गोष्टी काही. अमेझिंग. कोविड झाला, कोविडमध्ये पण खूप प्रॉब्लेम Yes. झाले, यु नो, बिकॉज दॅट बिकॉज वॉज कोविड इज मेजर गेम चेंजर होता. कारण चांगले ब्रँड्स जे चालू होते ते बंद झाले. त्यामुळे फिटनेस म्हणजे आणि ऑब्व्हियसली डिस्टन्सिंग हे सगळ्यात मेन फॅक्टर असल्यामुळे तर जिम्सचं जाणं तर फारच अवघड होतं. ऍब्सोल्युटली. मग तेव्हा तो काळ हाऊ वॉज इट? की 13 एप्रिलला ते बंद झालं सगळं, आणि ते म्हणजे कधी चालू होणार काही गॅरंटी नव्हती. ते 17 नोव्हेंबरला काहीतरी चालू झालं. पण त्याच्यातही एक म्हणजे आज इंडस्ट्रीमध्ये पीपल नो मी फॉर अ व्हेरी डिफरंट थिंग. 7 सप्टेंबरला एक नोटिफिकेशन आलं, आउटडोअर फिटनेस अलाउड. ओके. तर मी गेलो अलंकार पोलीस चौकीत. त्यांना म्हटलं की नोटिफिकेशन आलं, याचा अर्थ काय? ते म्हणाले आउटडोअर फिटनेस अलाउड. म्हटलं म्हणजे जोर बैठका मारायच्यात का मशीन मारायचंय, असं काही क्लॅरिटी नाही म्हणे. म्हटलं बघा, मी तुम्हाला अर्ज देतोय. तर ते काय ऑब्व्हियसली त्यांनी काय त्याच्यावर नाही घेतलं. मी माझ्या जिमच्या समोर माझं आय एम व्हेरी फॉर्च्युनेट, मला 5 ते 6 हजार स्क्वेअर फुटाचं कार पार्किंग आहे समोर. ओके. पेव्ड. मी तिथे 6,000 स्क्वेअर फुटाचा मांडव घातला आणि अख्खं जिम बाहेर आणलं. आणि 2 months आय रॅन अन ओपन जिम आउटसाइड. वा. म्हणजे आम्ही एकमेव जिम होतो पुण्यात की वी आर रनिंग ऑफिशियली बिकॉज आउटडोअर फिटनेस वॉज अलाउड. अख्ख्या पुण्यातले फिटनेस फ्रीक्स तिथे यायचे. आणि नंतर जेव्हा 17 तारखेला आज जा म्हणाले ना, तेव्हा मला म्हणाले बाहेरचं पण ठेवा, आतलं पण ठेवा. म्हणजे दॅट्स व्हॉट पीपल वर सेइंग. सो तिथे एक काय झालं, इंडस्ट्रीत ओळख अशी झाली की हा माणूस आहे ना, म्हणजे ही हॅज पॅशन फॉर फिटनेस आणि म्हणून हे करतो. नाही तर लोकांनी हा विचार पण केला नसता की मांडव घालू, अमुक करू, तमुक करू. बट वी डिड इट अँड इट वॉज फन. म्हणजे खूप मजा आली ते करताना, की मांडव 5,000 स्क्वेअर फूट आउटडोर जिम, आणि इट वॉज रिअली फन. आणि दॅट हेल्प मी अ लॉट. कारण कसं 2 महिने आय मेड गुड मनी दॅट, आणि दॅट टुक मी ओव्हर द कोविड इश्यूज. ट्रस्ट म्हणजे संघाने पण खूप मदत केली. रेंटमध्ये सबसिडीज दिल्या वगैरे वगैरे. घेतलं नाही, नंतर आम्ही भरलं रेंट. म्हणजे घेतलं ते जे काय घेतलं 40% ते आम्ही नंतर भरलं ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. सो इट वॉज हेल्पफुल म्हणजे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही पॉलिसीज पण खूप चेंज केल्या. द वे ऑफ फंक्शनिंग वी चेंज. आणि देन यु नो द बिझनेस हॅज ओनली ग्रोन फ्रॉम देअर ऑन बेसिकली. अमेझिंग जर्नी आहे. पण मला एक सांग की मग काय की पॉइंट्स असायला पाहिजेत फॉर अ पर्सन टू स्टार्ट अ जिम? म्हणजे सिन्स यू हॅड द आयुर्वेदा ऍप्लिकेशन समवेअर ऑर द अदर, मग त्याच्या जिम मध्ये पण असं काही इंटिग्रेशन होतं आयुर्वेदाचं? किंवा जसं की आता कॅफेज, आय थिंक दॅट आय हॅव सीन इज अ डिफरंट थिंग. सो इज इट अबाउट हेल्दी ईटिंग? Then is there a doctor? I think there's a doctor there as well. You get a consultation proper, plus personal training तर aspect आहे. Plus I saw something which is like the 365 days open असतं. 365. मग संडेजला पण लोक येऊन करू शकतात का? संडेजला येऊन वर्कआउट करतात, दिवाळीत येऊन लोक वर्कआउट. एक्झॅक्टली. यु नो, सो आणि त्याचं कारण सुद्धा हेच होतं की एक दिवाळीला मला जिम हवं होतं, आणि मी सगळ्या जिमचा फोन केला आणि कुठलंच ओपन नव्हतं. आणि त्या दिवशी मी ठरवलं की इफ आय ओपन अ जिम इट विल बी 365 days ओपन. क्या बात आहे. आणि इट हॅज बीन ओपन 365 days. पण हेच हे छोटेसे असं हे हाऊ डू यू गो अबाउट दिस थिंग्स? का? कारण की हे सुचणं फार कमी लोकांना येतं. हे कारण हे फार क्रिएटिव्ह आयडियाज आहे. यू आर नॉट डुईंग समथिंग की जिम मध्ये तू काही बनवत नाहीये टू अट्रॅक्ट देम, बट दीज थिंग्स आर की पॉइंटर्स. मयुरेश, मला काय वाटतं माहितीये का की पहिले म्हणजे ना की तुम्ही जर का जिम चालवत असाल तर तुम्ही फ्लोअरवरती पहिले तर वर्कआउट करणारे पाहिजे. ओके. यू हॅव टू अंडरस्टँड द क्लायंट साइड ऑफ इट. बरोबर. की मग त्याला काय प्रॉब्लेम असतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता तू मगाशी जो प्रश्न विचारला ना, त्याला थोडासा रेफरन्स देऊन मी सांगतो की जेव्हा मी ते जिम घेतलं ना, तेव्हा मी हेच ठरलं होतं की काय प्रॉब्लेम असतात. प्रॉब्लेम असा असतो की नवीन जो माणूस असतो त्याला कोणीही हेल्प करतो. बरोबर. ओके.
जो बॉडी बिल्डर असतो ना त्याला सगळे ट्रेनर जाऊन हेल्प करतात. ओके, म्हणजे त्याला जाऊन वजन उचलायला मदत करतील, म्हणजे त्याला गरज नसते काही, ऍब्सोल्युटली. त्याला जाऊन हेल्प करतात. त्याला कशाला हेल्प करतात? सो तसं असतं ते. दुसरं म्हणजे आता आपण आज ठरवतो आज मला जाऊन ना चेस्ट मारायची, चेस्ट प्रेस मशीन मारायचे, तिथे जातो अंडर मेंटेनन्स. म्हणजे हे कॉमन प्रोसेस आहे. तिथे जी चिडचिड होते ना ती. सो म्हणून मी काही गोष्टी कटाक्षाने इथे पाळल्या की एएमसी माझे एकाच माणसावर गेले 5 वर्ष आहे आणि त्याला मी रूलच हा घातला होता. सकाळी मशीन ब्रेकडाऊन झालं, संध्याकाळी रिपेअर झालं पाहिजे, संध्याकाळी ब्रेकडाऊन झालं, सकाळी 10ला रिपेअर झालं पाहिजे. इफ यू कॅन डू दॅट देन आय विल कंटिन्यू विथ यू. राईट. आणि हा आमचा आजपर्यंत हे आहे की मशीन कधीही 24 तासापेक्षा जास्त बंद राहिलेलं नाही कुठले. क्या बात आहे. सो त्यांनी काय होतं, मेंबर्स आर हॅपी, मेंटेनन्स होतोय, मशीन्स ब्रेकडाऊन नाही आहेत. हा एक खूप क्रिटिकल ऍस्पेक्ट असतो. आणि दुसरं काय होतं की जे नवीन मेंबरला सपोर्ट देणं किंवा एक 40 अबाव असतात, बरोबर, जे जिमला गेलेले नसतात, बरोबर, त्यांना सपोर्ट देणं, त्यांना हेल्प करणं, त्यांना कम्फर्टेबल करणं त्या एन्व्हायरमेंटमध्ये हे खूप क्रिटिकल असतं आणि ते केलं जात नाही. ते मी सांगितलं ट्रेनर्सला की तुम्ही आहे ना बेसिकली ह्या लोकांना तुम्ही लक्ष द्या. हे जर एकदा तुमच्याकडे चिकटले ना ते तुमचे ते 10 लोक घेऊन येतील त्यांच्या फॅमिलीतले. अँड दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट हॅज हॅपन्ड इन माय जिम. म्हणजे एकेका फॅमिलीतले सगळी फॅमिली त्या जिमला येते. मुली येतात, वडील येतात, काका येतात, त्यांची मुलं येतात, म्हणजे असे 10-12 दॅट इज सिम्पली बिकॉज दे फाइंड इट कम्फर्टेबल. त्याला एक म्हणजे इंटिमिडेटिंग हा शब्द आहे. म्हणजे जिम्स आर मोस्टली इंटिमिडेटिंग. ऍब्सोल्युटली. म्हणजे मला तर तेच होतं म्हणजे पर्सनल एक्सपिरियन्सवरनं की का आय गो, एकतर ट्रेनर येणार, मग तो तर म्हणजे मला माहिती हा माझ्याशी का बोलतोय कारण ह्याला मला पीटीला वळवायचं. म्हणजे आय कॅन सी इट. आता आपण एवढ्या लोकांना भेटलो कळतं की कोण कशा अँगलनी बोलतोय. जर एखादा आला तर तो मग काहीतरी वेगळंच सांगणार आणि मग एखाद्या वेळेस मग हेच करणार की तू डाएटच हे कर ते कर, की असं एक होलिस्टिक अप्रोच नाहीये. मी तरी ज्या जिम्सना गेलेलो आहे नाव नाही घेणार, पण असा मी अप्रोच बघितलाय. एकेका जिमला आहे तर तिकडे फक्त फिजिकल ट्रेनिंगवरच जास्त फोकस, पण मला जर डाएट दिलंय तर मग त्याच्यावर मी फॉलो करतोय का, कारण का जर माझ्यात ते डिसिप्लिन असतं तर मला ऑब्व्हियसली या गोष्टींची गरजच पडली नसती. बिकॉज देर आर पर्सनॅलिटीज की मला असं आहे की ना आय नीड एन एक्सटर्नल फोर्स, की अरे नाही आय नीड समवन टू मेंटॉर मी, कोच मी, लाईक हे कर तू, आणि मग देन आय विल हॅव दॅट डिसिप्लिन. अँड देन डेफिनेटली बिकॉज कसं आहे की वन्स यू सेट दॅट थिंग इन मोशन तुला सवय लागायला लागते, यू कम इन दॅट थिंग आणि यू सी युअर सेल्फ इन स्टार्ट गेटिंग बेटर. मग हे काय गोष्टींना प्राधान्य दिलेलं आहे तुझ्या साईडमध्ये जिममध्ये? 100%. आणि ह्याच्यामध्ये कसं माहिती का की म्हणजे आता हे जेव्हा आमचं रिनोव्हेशन झालं ना तर आता हे सगळं म्हणजे माझ्या डोक्यात खूप दिवस चालू होतं की आता जिम रिनोव्हेट होत आहे, यु नो, सो वी शुड लुक ॲट अ रिपोझिशनिंग ऑफ द जिम. बरोबर. आणि रिपोझिशनिंग याच्यासाठी की व्हॅल्यू फॉर मनी याला काय असते ना, उद्या त्यांनी पण प्राइस कमी केली कोणी तर व्हॅल्यू फॉर मनी. बरोबर. सर्व्हिस हा सब्जेक्टिव्ह आहे खूप. करेक्ट. सगळेच जण सर्व्हिस देतात, कोणाची काही सर्व्हिस अशी खराब असते असं म्हणणार काही नाहीये. सो देन आय वॉज थिंकिंग अबाउट इट आणि मग मी थोडासा रिसर्च केला आजूबाजूच्या सगळ्या जिम्सचा. आणि तू जे बोलतोयस ना दॅट इज द मोस्ट क्रिटिकल ऍस्पेक्ट इन द जिम. म्हणजे आज जर बघितले तर 2 लोक आहेत की समजा आता तू जिमला जात नाहीस, ओके, आणि मी तुला येऊन म्हंटल की मयुरेश तू जिमला जात नाहीस रे, जायला लागणार. तुझं काय उत्तर असेल? मला जायचंय पण. तो जो पण आहे ना दॅट इज वेअर दॅट कॉम्पोनंट ऑफ इंटिमिडेशन, कॉम्पोनंट ऑफ बिंग जज्ड दॅट एक्झिस्ट. ऍब्सोल्युटली. की मी जिमला गेलो, मी आज जाड आहे, माझ्याकडे बघून लोक काय म्हणतील, बरोबर, मला काहीतरी हसतील का, ट्रेनर्स हेल्प करतील का, आजूबाजूचे मेंबर्स कशा पद्धतीने रिॲक्ट होतील, बरोबर, मी बारीक आहे, अंडरवेट आहे, मला कशा पद्धतीने रिॲक्ट होतील, बरोबर, मी आज कुठल्या तरी इंटिरियर्स मधून आलेलो आहे पुण्यात शिकायला, मी या जिमला गेलो, माझे कपडे यांच्यासारखी नाहीत, माझी भाषा यांच्यासारखी नाही, बरोबर, कसे लोक माझ्याशी इंटरॅक्ट करतील. दीज आर कॉमन, म्हणजे मी त्याला शब्द म्हणतो प्रोफाइलिंग. करेक्ट. आज जिम्स प्रोफाइलिंग करतात मेंबर्सचं. ओके, म्हणजे हे प्रोफाइलिंग होतं नोईंगली अननोईंगली. रिअली? आणि ट्रेनर्स कडनं होत असेल, ओनर्स कडनं होत असेल, मेंबर्स कडनं होत असेल, पण हे होतं कॉन्स्टंटली. आणि म्हणून आज नवीन लोक जिमला जायला घाबरतात आणि गेले तर हा अनुभव आले की बंद करतात. सो म्हणून मी आता जेव्हा सगळं रिपोझिशनिंग केलं ना तेव्हा आय हॅव कॉइन्ड अ टर्म कॉल्ड झिरो जजमेंट.
So my entire gym now is focused around the concept of zero judgment. अमेझिंग. आणि ट्रेनिंग पण आम्ही लोकांना ह्याच पद्धतीने देतोय की वी हॅव टू बी झिरो जजमेंटल. करेक्ट. तो माणूस जाड असेल, बारीक असेल, त्याला 2 किलो उचलता येत असेल, 50 किलो उचलता येत असेल, बरोबर. आपल्यासाठी ते सगळे सारखे आहेत. वी कॅनॉट condemn anyone or we cannot laugh at anyone, we cannot mock anyone, etc. राईट. म्हणजे मी इथे बॉडी पॉझिटिव्हिटी अशाने नाही बोलत, बरोबर आहे, अगदी कारण बरोबर. हेल्दी असणं, हो, फिट असणं हे अत्यंत गरजेचं आहे. Absolutely. पण तो जर्नी जर का तुम्हाला सक्सेसफुल करायचा असेल मेंबर्सचा, तर तिथे जी जजमेंट होते त्यांच्यावरती, दॅट हॅज टू बी अवॉइडेड, दॅट हॅज टू बी स्टॉप्ड Absolutely. इमिडिएटली. आणि मग कसं होतं की मग ह्या ज्या टर्म्स आहेत ना, की लक्झुरियस जिम, ॲथलीट्सचं जिम, स्ट्रेंथ ट्रेनिंग जिम, Correct. क्रॉसफिट जिम, हा, हे ह्याच्यामुळे काय होतं की आपण लोकांना आपल्यापासून दूर करतो. ऍब्सोल्युटली. मी तर ऍक्च्युली एका क्रॉसफिट जिमला माझा मित्र जातो, मला त्यांनी बोलवलं, रे तू ये. मी त्यांना बघून आय वॉज ट्रॉमटाईज. मी म्हटलं हे तर मी कधीच करणार नाही. कधीच नाही. बिकॉज दे वॉज सो ऍक्टिव्ह आणि काय काय करतायत, वेगळ्या वेगळ्या गोष्टी, टायर बियर म्हटलं भाऊ मी अजून बिगिनरच आहे. जरी मी किती आय बीन ऑन अँड ऑफ इन जिमिंग अँड एव्हरीथिंग. फिट मी थोडंफार म्हणू शकतो, फॅट येस डेफिनेटली. बट माझं असं की दिस इज नॉट द टाईप दॅट आय कॅन. मला वाटत आय डोंट हॅव दॅट कॉन्फिडन्स. मे बी मी करू शकेल डेफिनेटली, पण ते बघून थोडस भीती वाटते त्या गोष्टींची. बट देन याच्यात कसं मग देन हाव व्हॉट इज दॅट स्वीट स्पॉट का? कारण का माझं तर एकदा एक असं एक्सपिरियन्स, मी ते एक जिम सोडलं कारण का माझ्या मागे ट्रेनर एवढा मागे लागला मेसेज करून 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 की पीटी सर मी जाणंच बंद करून का? कारण का मी त्याला म्हणायचं हा उद्या लावेन किती दिवस म्हणणार ना यार. आणि त्या जिमचं पण त्याच्यावर काही कंट्रोल नाही आहे की ठीक आहे यार मला नाही लावायचं, चल ठीक आहे टू किंवा सवयस, बट नाही आय डोंट फील लाईक. सो मग देन हाऊ डू यू हँडल इट डिफरंटली? सो आमच्या इथे रूल असा आहे की नो बडी गोज अँड पिचेस फॉर द पीटी. ओके. म्हणजे जर का कुठल्याही ट्रेनरचा, आणि माझ्याकडे कसं आहे जिम मध्ये सगळीकडे माझे नंबर लागलेले आहेत. ओके, म्हणजे माझे नंबर आहे. ओके. सो पीपल हॅव डिरेक्ट ऍक्सेस टू बी 24/7. ओके. काही प्रॉब्लेम आला म्हणजे दे कॅन कॉल मी की हे स्वच्छ नाहीये, टॉयलेट घाण आहे, दे कॅन कॉल मी 1-on-1. म्हणजे आज माझ्याकडे कोथरूडमध्ये 2000 ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत ना, आय मस्ट बी नोईंग पर्सनली ऍटलीस्ट 1300 to 1400 मेंबर्स बाय फेस, बाय नेम. क्या बात आहे. आणि हा कारण हा बिझनेस आहे ना, हा कनेक्टचा बिझनेस आहे, बरोबर. 1-on-1. आणि तो कनेक्ट असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी माझी ही ओपन डोअर पॉलिसी, एनीबडी कॅन कॉल मी. त्यामुळे ट्रेनरला माहितीये की आपण जर काय ह्याला 2 वेळा विचारायला गेलो ना, हा मेंबर डायरेक्ट सरांना फोन करतो. त्यामुळे दे डोंट केअर. आणि मी त्यांना काय सांगितलंय, तुम्हाला पीटी हवी असेल ना, शो हाऊ गुड यू आर ना. बरोबर. यू डोंट हॅव टू टेल माझ्याकडे पीटी लावा. तुम्ही त्याला हेल्प करा, तुम्ही त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, तुम्ही त्याला गाईड करा. बरोबर. तो ऑटोमॅटिक त्याच्या डोक्यात जर पीटी लावण्याचं असेल ना, पहिला माणूस त्याच्या डोक्यात तोच येणार आहे की तुझ्याकडे पीटी लावावी. बरोबर. दुसरं मी ट्रेनर्सला काय सांगितलं, म्हटलं तुम्हाला ना सगळ्या ट्रेनिंग स्कूलमध्ये काय शिकवलेलं असतं माहिती का? फॉर्म करेक्शन, टेक्निक करेक्शन. म्हणजे काय, तुम्हाला निगेटिव्ह ऍस्पेक्ट शिकवलेला आहे की तो बरोबर मारत नाही ना, त्याला जाऊन सांगा. म्हटलं तुम्ही एकदा तरी कोणीतरी चांगला मारत असतो त्याला जाऊन म्हणता का रे तू चांगला वर्कआउट करतो. म्हटलं ते जर तुम्ही जाऊन म्हणालात ना, तर तो जो एक बॅरियर असतो ना, म्हटलं पहिला बॅरियर ट्रस्टचा किंवा रॅपो बिल्ड करण्याचा, तो इमिडिएटली तिथे बिल्ड होतो. सो अशा काही स्मॉल थिंग्स वी हॅव इम्प्लिमेंटेड, बट दॅट हॅज बिल्ड अ लॉट ऑफ गुड थिंग्स इन द जिम. म्हणजे यू विल बी सरप्राइज. आमच्या क्रिकेट लीग्स असतात, 8 सीझन झालेत. आता जानेवारीमध्ये 9वा सीझन आहे. ओके. गेल्या वर्षी ऑक्शन मध्ये 2 लाख रुपये लोकांनी प्लेअर विकत घ्यायला खर्च केले. काय बोलतोयस? म्हणजे IPL सारखं ऑप्शन असतो, प्लेअर पूल अमुक तमुक असं. आणि इट इज सो फन. पीपल एन्जॉय इट थरली. पीपल प्ले दॅट. वी हॅव बॅडमिंटन लीग, वी हॅव टेबल टेनिस लीग्स, वी हॅव कॅराओके नाईट्स. आय एम हिअरिंग ऑल दिस फॉर द फर्स्ट टाइम. सिरियसली आता जी गोष्ट सांगणार आहे ना, दॅट इज गोइंग टू ब्लो यू ऑफ. ओके. वी हॅव अ जॅमिंग ग्रुप ऑफ आवर जिम and we have formed it now into a band called 20 Hertz. Wow. And we are doing our first show in February. I'll invite you for that. माझ्या डोक्यात आता इतका अमेझिंग भन्नाट आयडिया आली आहे. आम्ही उद्या येऊन तुझ्या जिम मध्ये शूट करणार आहोत तुझ्या बरोबर. तुझ्या जिम मध्ये आय वॉन्ट टू सी ऑल दिस थिंग्स. म्हणजे अँड इन प्रेझेंट वाय आय एम सेइंग दिस की असं कुठेच नाही होत त्यामुळे, कारण इट्स टू गुड टू बी ट्रू. कारण का असं जर झालं तर ट्रस्ट मी
आय वुड बी द सेकंड फिटेस्ट मॅन इन दिस रूम आफ्टर यू. सो ही जी कम्युनिटी बिल्डिंग आहे ना, आता तू मगाशी म्हणाला की मला ट्रेनर सारखा त्रास देतो तेव्हा मी जिमला जात नाही, पण इथे काय माहितीये का, देर इज अ कॉन्सेप्ट ऑफ वर्कआउट बडी. ओके. ओके, म्हणजे आता वर्कआउट बडी म्हणजे काय, की तुला एक तर ट्रेनर घ्या किंवा तुमचा मित्र असावा. बरोबर. आता तुमचा मित्र नसेल येत तुमच्याबरोबर तर मग काय करायचं, नाही तुम्हाला पर्सनल ट्रेनिंग लावायचं नसेल तर मग काय करायचं. फॉर दॅट दिस कम्युनिटी हेल्प्स, बिकॉज यू बिल्ड युअर ओन कम्युनिटी इन द जिम ना. तुला गरजच नसते, तुझे बाहेरचे मित्र बाहेर असतील, तुझे जिम मध्ये 10 वेगळे मित्र होतात. ऍब्सोल्युटली. जिम बडीज. आणि देन व्हॉट हॅपन्स, दिस 10 पीपल दे कम, दे एन्जॉय, दे वर्कआउट टुगेदर. And that's like a motivation and inspiration to each other, ना. आणि तिथे काय होतं, मग ते वर्कआउट असले की त्यांना ट्रेनरलाही जाऊन काही हेल्प करायला लागत नाही. बरोबर. दे आर एन्जॉईंग देअर वर्कआउट्स टुगेदर, दे स्टिक टुगेदर. म्हणजे दे विल स्टिक टुगेदर, कारण की त्यांना जिम सोडून जायचं नसतं, 10 मित्र असतात तिथे त्यांना होल्ड करणार आहे. सो यू नीड समथिंग विच विल स्टिक देम टू द प्लेस और स्टिक देम टू द ब्रँड. अँड आय थिंक कम्युनिटी प्लेज अ व्हेरी बिग रोल इन दॅट. अँड आय एम नॉट टॉकिंग फिटनेस कम्युनिटी. येस. म्हणजे आर्टिस्ट असतील तर आर्टिस्ट येतील एकत्र. आता म्हणजे 12-13 लोकांचा हा ग्रुप आहे. ओके, आम्ही असंच फन म्हणून चालू केला की जॅमिंग करूया. मी त्यांना माझ्या घरी बोलवतो जॅमिंगला. ओके, घरी या, घरी येतात शनिवारी, 4-5 तास धमाल करतात. मग मी त्यांना म्हटलं एक दिवस, आता जॅमिंग तुमचं चांगलं चालू झालंय, शो कधी करणार. म्हटलं काय बोलताय, म्हटलं येस शो करायचा. म्हटलं आय एम युअर मॅनेजर, आय विल अरेंज द शो, यू हॅव टू परफॉर्म. म्हटलं द आयडिया इज, हे टॅलेंट बाहेर कधी येणार ना. म्हणजे त्यातली अशी लोक आहेत की ज्यांना जिम मध्ये ते कोणी बोलत नाही त्यांच्याशी, बिकॉज दे आर सगळे एकटे. म्हणून मी आता जिम मध्ये एक, म्हणजे तुला येशील उद्या तुला दिसेल, मी तिथे एक मोठं, तिथे एक असं फोटोसाठी एरिया केलाय आणि तिथे मोठं हे लावलंय प्लास्टिक पीव्हीसी मध्ये कटआउट्स असे, आय एम नॉट इनविजिबल. अमेझिंग. आणि खाली 0 जजमेंट. अमेझिंग. बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पीपल शुड नॉट बी इनविजिबल इन द जिम. खरंच आहे. म्हणजे ती एक ठिकाण पाहिजे की तिकडे, आता पूर्वी जसे आपण बघायचो की जे आखाडीच होते, तिकडे तर म्हणजे कपड्यांचंही हे होतं का, बिकॉज जाड असो बारीक असो काही, पण देवर ओनली ऑन लाईक शॉर्ट्स वगैरे मुलांचं जर बोल. पण देर वॉज दॅट काइंड ऑफ अ कल्चर, नाही का, म्हणजे जोर मारायचे एकत्र किंवा मग कुस्ती खेळायची, जस्ट टू लाईक बिल्ड दॅट फायटर स्पिरिट, की टेस्टोस्टेरोन वगैरे सगळं रिलीज होतं त्याच्याने वगैरे वगैरे. तर दॅट वॉज सच अ कम्युनिटी ऍक्टिव्हिटी. आणि आता जर जिम बघितलं तर आय मीन एव्हरीबडी इज वर्किंग ऑन हिज ओन, एव्हरीबडी इज इन देअर हेडफोन्स, आणि एक 2-4 ग्रुप्स असतात आजकाल. म्हणजे ज्या जिमचा मी जातो तिकडे सगळे जेन्झीज एकत्र, पण ते एकत्र पुश करतात. पण त्यांना पुश करून बघताना मला असं डिप्रेशन यायला लागतं की अरे बापरे, ह्यांचा ग्रुप येतं, जॉईन करू नाही करू, हे लोक त्यांच्यातच आहेत, नाही काय त्यांना वाटेल, मी काय कसं बोलू. म्हणजे बिकॉज काय, सी जिम इज अ प्लेस देअर वेअर आय फील पीपल वॉन्ट प्रिव्हसी ऑल्सो, बट देर आर टाईप ऑफ पीपल की त्यांना बोलायचं पण असतं, गप्पा मारायचं असतात, मे बी शेअर. फॉर एक्झाम्पल आता ट्रायथलॉन, जसं आता रॅडकरचा ग्रुप आहे, सो आय मेट अमित आणि जे 2-3 जणांचा आम्ही घेतलेला आहे, तर दे वर्क ॲज अ कम्युनिटी कमिंग टू दॅट पॉईंट, बिकॉज दे मोटिवेट ईच अदर. हे तर मग मी तेच विचार करतो की जिम्स मध्ये असं का नाही होते, तर त्याचं उत्तर तूच देणार आहेस आम्हाला, की मग हे कसं वर्कआउट होतं पुढे. नाही, बेसिक मी म्हटलं तसं ना, की होतंय काय माहितीये का, ह्याचा सगळा जो अप्रोच आहे ना, तो अप्रोच इतका असा म्हणजे एक 1 डायमेन्शनल झालाय की फिटनेस 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 फिटनेस. पण फिटनेस मध्ये तुम्हाला लोकांना इंटरेस्ट जनरेट करण्यासाठी, त्यांना काहीतरी इथे खेचून आणण्यासाठी काहीतरी पाहिजे ना. म्हणजे आज जर का तू जिमला जात नाहीयेस तर तुला तिथे आणण्यासाठी काहीतरी पाहिजे. मग जर का सपोज इफ यू आर गेटिंग इंटिमिडेटेड, यू आर फिलिंग अनकम्फर्टेबल, मग तो फॅक्टर तिथून घालवला पाहिजे. तुला तिथे कोणी भेटत नाहीये बोलायला, वर्कआउट करायला, तो फॅक्टर घालवला पाहिजे. आणि आय थिंक फॉर दॅट दिस कम्युनिटी इज अ फॅन्टॅस्टिक आयडिया. आणि हे कोविड नंतर माझ्या डोक्यात आलं, कारण कोविडमध्ये सगळे लोक घरात बसले होते. जेव्हा कोविड ओपन अप झालं ना, मी इमिडिएटली क्रिकेट लीग अरेंज केली. आणि आय विल टेल यू, त्या क्रिकेट लीगच्या आधी लोक जिमला यायचे, म्हणजे हसतात बरं का एकमेकांकडे, म्हणून बोलत नाही, बरोबर, आणि निघून जातात. जसं मॉर्निंग वॉक किंवा इव्हनिंग वॉक्सला करतो. पहिल्या दिवशीच्या मॅचेस झाल्यावर दुसऱ्या दिवशी फ्लोअरवरचं एन्व्हायरमेंट वॉज टोटली डिफरंट. एव्हरीबडी वॉज टॉकिंग टू इच अदर, दे न्यू इच अदर. मग त्याच्यात हेच झालं ना, की जो माणूस आज लिफ्ट नाही करत आहे, पण तिथे तो जेव्हा बॉलिंग चांगली टाकतोय किंवा कॅचेस पकडतोय, सडनली ही बिकम्स अ हिरो. आणि हिरो फक्त फिटनेस नाही पाहिजे ना, देअर कॅन बी हिरोज फ्रॉम डिफरंट फील्ड.
आणि दोज हिरोज नीड टू बी ब्रॉट इन फ्रंट ऑफ द एंटायर कम्युनिटी देअर यु नो. आणि दॅट इज व्हॉट इज द आयडिया बिहाइंड दिस कम्युनिटी. की उद्या म्हणजे माझ्या डोक्यात पुढे जाऊन असं आहे की मी बोललो पण आहे, आमच्याकडे काही चांगले पेंटर्स आहेत, कॅलिग्राफी आर्टिस्ट आहेत, मला त्यांचे वर्कशॉप्स अरेंज करायचे, की तुम्ही आपण मेंबर्सला बोलू, तुम्ही त्यांना शिकवा कसं करायचं. पेंटर्स आहेत, म्हणजे पेंटर्स येऊन नुसतं बोलतील ना की व्हेरियस मीडियम्स ऑफ पेंटिंग, बाबा आम्हाला नाही माहिती काहीच, ते येऊन बोलतील कसं करायचं, कुठलं कधी वापरायचं, यु नो बेसिक स्टफ ॲटलीस्ट. सो दॅट इज द कॉन्सेप्ट दॅट आय हॅव की यु नो कम्युनिटी विल प्ले अ मॅसिव्ह रोल इन बीइंग विथ यू, स्टिकिंग विथ यू आणि टेकिंग द ब्रँड फॉरवर्ड. आणि आय फील म्हणजे गोईंग फॉरवर्ड झिरो जजमेंट तर आम्ही खूप मोठ्या प्रमाणे, आम्ही त्याला झिरो जजमेंट मुवमेंट असंच नाव दिलेलं आहे. अँड दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू प्रमोट एक्सटेन्सिव्हली. त्याच्यासाठी एफर्ट खूप घ्यायला लागणार आहे मला माहिती आहे, कारण शेवटी कसं होतं, ही कॉन्सेप्ट तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे, युअर हाऊसकीपिंग पर्यंत ती पोहोचली पाहिजे. अँड दॅट इज गोइंग टू टेक अ लॉट ऑफ एफर्ट, बट आय फील दॅट दे आर ऑलरेडी डुईंग इट सर्टनली. त्याला फक्त आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने त्यांच्यासमोर प्रोजेक्ट करायचं की हे असं असं करायचं आहे आपल्याला, बरोबर, आणि दिस इज व्हॉट इज गोइंग टू गेट यू ऑल द ऍडव्हान्टेजेस. बिझनेस होत राहतो रे, म्हणजे आय फील बिझनेस होत राहतो, पण ते करताना ना काहीतरी आपण चांगलं केल्याचा पण आनंद थोडा मिळायला पाहिजे आय फील. आणि म्हणून लोक मला जिम मध्ये म्हणतात ना की तू म्हणजे 10 रुपये कमवशील ना तर तू 4 परत जिम मध्ये घाल, बरोबर, आणि ते मेंबर्स अप्रिशिएट करतात. तेच आहे. अरे म्हणजे इंटिरियर वाईज तुम्ही इतकं भारी, बाकीच्या जिम इतकं भारी बनवणार की असं वाटेल की काय म्हणजे वर्ल्ड क्लास स्टँडर्ड्स आणि एव्हरीथिंग, इक्विपमेंट सकट सगळं. करेक्ट. पण त्या जिमला गेल्यावर मला वर्कआउट करायचं वाटतच नाही. म्हणजे असं माझं आहे का बाकीच्यांचं पण आहे, बहुतेक खूप लोकांचंही मत असू शकतं त्याच्यामध्ये. यू नीड टू हॅव दॅट काइंड ऑफ अ थिंग. मग आता याच्यावर मग न्यूट्रिशन किंवा एखाद्याला जर मुलींना PCOD, PCOS, एखाद्याला थायरॉइड आहे किंवा भरपूर इश्यूज असतात बॉडीचे, काय म्हणजे हार्टच्या साठी पण असतात वगैरे वगैरे वगैरे, यांची कशी काळजी घेतली जाते आणि न्यूट्रिशन जर मी म्हटलोच तर हाऊ इज दिस मॅनेज्ड? आता कसं होतं माहितीये का की आता लोकांना माहितीये की मी डॉक्टर आहे, ओके, बट टू बी ऑनेस्ट विथ यू ना, आय हॅव नेव्हर एव्हर सोल्ड इट ॲज अ प्रोडक्ट इन माय जिम. म्हणजे पैसे लावून मी बघ कन्सल्टेशन करीन असं नाही. ओके, नेव्हर. म्हणजे आता कालच माझा एक मित्र आहे मर्सिडीज मध्ये फॅक्टरी मॅनेजर येतो तिथे चाकणला, ते चांगला फोन आला, तो जिमला येतो, बरेच वर्ष येतो, आता मित्र झालाय, म्हणजे मित्रच म्हणतो मी त्यांना, कारण आता ते मेंबर राहत नाहीत, बरोबर. सो त्यांनी मला फोन केला, अरे मनीष आहेस का तू जिमला? म्हटलं आहे. अरे तुला रिपोर्ट दाखवायचे. मला रिपोर्ट दाखवलं, ते कोलेस्ट्रॉल थोडं हाय आहे, यु नो थोडंसं युरिक ऍसिड हाय आहे. तो आता काय करू मी? सो आय टोल्ड हिम हे असं असं कर आणि उद्यापासून साहेब चालू करा जिम, तुम्ही बंद केलंय जिम परत चालू करा. सो बेसिकली काय होतं, सजेशन्स जे देणं आहे ते असं, माझं दोन्ही ब्रांचेस मध्ये माझं ऑफिस नाही. ओके, आय डोंट हॅव अ केबिन, आय डोंट हॅव अ टेबल टू सिट. इफ आय एम इन द जिम, आय एम ऑन द फ्लोर अँड आय एम टॉकिंग टू मेंबर्स. सो पीपल रँडमली मला विचारतात. परवा एक मुलगी म्हणाली की सर माझी आई मला प्रोटीनच घेऊ देत नाही, तुम्ही माझ्या आईशी बोला ना. म्हटलं तिने फोन लावला, मी त्यांना म्हटलं का हो, हीच मुलगी म्हटलं पूर्वी तिचं वेट लॉस होत नव्हता तेव्हा तुम्ही तिला ढकलून जिमला पाठवलं, आज ती म्हटलं इतकी फिट झाली आहे, तर आता तिला प्रोटीन द्यायला काय प्रॉब्लेम आहे? नाही मनीष, त्याच्यात असं अमुक तमुक असतं, त्याच्यात ऍडल्ट सगळं रॉंग ऐकलेलं आहे प्रोटीनच्या बाबतीत लोकांनी. सो बेसिकली मग मी त्यांना म्हटलं की मी देतो ना तुम्हाला चांगलं ब्रँड, मी सजेस्ट करतो, तिला घेऊ द्या प्लीज. बरोबर. सो ओके झालं ते. सो असं कॉन्स्टंट चालू असतं. म्हणजे त्याच्यात आयुर्वेदाचा पार्ट येतो, त्याच्यात एक बिंग डॉक्टर एक पार्ट येतो, एक काउन्सिलर पार्ट येतो. काल मी असंच फ्लोअरवर होतो, एक मेंबर चुकीचा मारत होता, मी ट्रेनर सारखं जाऊन त्याला फॉर्म करेक्ट करून. सो मला तिथे, बरोबर आहे, आय डू एव्हरीथिंग दॅट इज रिक्वायर्ड. मेंबरला तिथे मला प्रॉब्लेम दिसला तर आय कॅनॉट, म्हणजे मी थांबू नाही शकत, मी ट्रेनरला बोलून तू हेल्प कर नाही होऊ शकत. सो ते कॉन्स्टंटली ते चालूच राहतं, त्यामुळे त्याच्यात वेलनेस हा ऍस्पेक्ट येतोच आहे. अमेझिंग. मग तुझ्याकडे कॅफे पण आहे, सो त्याच्या बाबतीत सांगशील आम्हाला, व्हॉट डू यू गेट इन दॅट कॅफे? सो कॅफेचं असं झालं, मी 2-3 वर्षापूर्वी बालीला गेलो होतो, आणि बालीला मी म्हणजे सुंदर आहे बाली, मी दोनदा गेलेलो आहे बालीला, म्हणजे मी दरवर्षी जातो. म्हणजे मी फर्स्ट टाइम गेलो त्यावेळेस, आणि त्याच्यानंतर मी दरवर्षी जातो. आणि
खूप फिरलो आम्ही. आणि माय पार्टनर म्हणजे माय वाईफ ना, सेकंड वाईफ, सो शी इज फ्रॉम बाली, म्हणजे शी केम फ्रॉम बाली, बट बिफोर दॅट शी वॉज इन सिंगापूर. अच्छा. सो तिचे रेस्टॉरंट्स होते सिंगापूरमध्ये, आणि नंतर बालीला पण तिने रेस्टॉरंट कॅफेज चालू केले. सो ती मला, तिच्याबरोबर मी गेलो होतो बालीला फर्स्ट टाइम, आणि वी थरली एन्जॉयड. वी वेंट टू ऑल द कॅफेज. आणि तेव्हा मी तिला म्हटलं की अश्विनी, जर का आपण कधी आयुष्यात इंडियात कॅफे चालू केला ना, तर ह्या टाईपचं फूड आपल्याला द्यायचंय म्हटलं इंडियात. आणि झालं असं, वी केम बॅक आय थिंक इन ऑगस्ट, आणि नोव्हेंबरमध्ये दिस होल थिंग केम अप की एक कॅफे तिथे चालू करायचा. तेव्हा माझ्या डोक्यात काही नव्हती ही आयडिया, म्हणजे तेव्हा मी विसरून गेलो होतो असं काहीतरी आपण बोललो. मी घरी गेलो, अश्विनीला म्हटलं, यार आता एक कॅफेवाला कोणीतरी शोधायचा आहे, तू बघ ना, तू शी मूव्ज अराउंड इन दॅट रेस्टॉरंट. बरोबर. कशाला पाहिजे, तूच बोलवता ना, तुला कॅफे चालू करायचा आहे, वी विल स्टार्ट इट. दॅट्स हाऊ द कॅफे स्टार्टेड. सो द मेन्यू हॅज बीन क्युरेटेड बाय अस आवरसेल्व्स. म्हणजे तू ये तिथे, ओके, यू शुड ईट द फूड देअर. म्हणजे आय कॅन व्हाउच फॉर इट, हे माझं आहे म्हणून नाही, पण आय कॅन व्हाउच फॉर इट की प्रीमियम हाय एंड फाईन डायनिंग रेस्टॉरंट्समध्ये जे फूड पुण्यात मिळतं त्या क्वालिटीचं फूड तिथे तुला मिळेल, बट हेल्दी फूड. So when we give chicken, we know exactly how much chicken is going in. किती प्रोटीन 100 grams आहे, 200 grams आहे. राईस असेल तर इट्स गुड क्वालिटी बासमती राईस. सॅलेड्स आर गुड क्वालिटी मटेरियल सगळं. स्मूदीज आर लाईक प्युअर फ्रूट स्मूदीज, योगर्ट्स वगैरे. सो इट्स बीन व्हेरी वेल क्युरेटेड, व्हेरी हेल्दी आणि व्हेरी गुड इन्ग्रेडियंट्स, बट अगेन नॉट एक्सपेन्सिव्ह ॲट ऑल. कारण कसं होतं की शेवटी मेंबरला असं असतं ना रे, की जिम मध्ये पैसे घालवायचे, प्रोटीनवर पैसे घालवायचे, न्यूट्रिशनवर पण पैसे जायला लागले तर झालं, म्हणजे सगळं करायचं काय म्हणजे. सो द फूड इज व्हेरी व्हेरी अगेन कॉस्ट इफेक्टिव्ह अँड वी वॉन्ट टू कीप इट दॅट वे. करेक्ट. आणि पीपल आर गिव्हिंग व्हेरी गुड रिव्ह्यूज अबाउट द फूड अँड वी आर हॅपी विथ दॅट. म्हणजे 1-1.5 वर्ष झालंय, वी हॅव सेटल्ड डाऊन द मेन्यू नाव वी वॉन्ट टू स्टार्ट मार्केटिंग इट ऍक्टिव्हली आणि सी वेअर इट गोज. So are you there on Swiggy Zomato or not? We are on Swiggy Zomato. We are on Swiggy Zomato. With what name is the cafe? Cafe Flix. Cafe Flix. Nutrition साठी what do you have, like consultants or like? So आता आम्ही मी म्हटलं तसं आता 1.5 वर्ष आम्हाला तो मेन्यू पहिले सेटल करायचा होता. कारण त्याच्यात काय होतं ना, आपल्या खूप आयडियाज असतात की हे पाहिजे ते पाहिजे, आणि ते आपण आणतो, पण ते इंडियन टेस्टला चालेल का, इंडियन लोकांना अपील होईल का. मध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल मध्ये आम्ही फलाफल राईस बाउल आणला होता, विच वॉज व्हेरी टेस्टी, आम्ही पण नाही लोकांनी केला. सो वी हॅड टू कट इट. सो ते बघून आम्ही आता एक स्टेजला आलोय की नाव दिस इज द स्टेबल मेन्यू विच पीपल आर लाइकिंग, दिस इज व्हॉट वी गोइंग टू कंटिन्यू. सो आता तो झालाय. मध्ये आम्ही एक 5-1 महिन्यापूर्वी वी हॅव डिझाइन्ड अ separate menu which is like 12-13 chicken dishes, 12-13 vegetarian dishes, some salads, soups, etc. And now we are starting with a subscription model. And that subscription model will basically start with a consultation with a dietitian nutritionist. Based on your macros requirement, based on your goals, and then we will give you customized food every day. Coming back to nutrition, proteins. The proteins हा काय भाग, म्हणजे काय, what is it, how do you look at it, how does Ayurveda look at it? कारण का पूर्वीच्या काळात आय डोंट नो की तेव्हा सप्लिमेंट्स वगैरे होते नाही होते. ऑब्व्हियसली ओव्हर द टाइम न्यूट्रिशन व्हॅल्यू इन फूड ऑल्सो कमी झालं. ह्याला मी एक अजून एक प्रश्न काय अटॅच करतोय की इफ वी गो इन द वेस्टर्न कंट्रीज, युरोपला जा, युएसचं नको करूया, युरोपियन्स म्हणूया, दे ऑल आर फिट अँड दे हॅव दॅट अवेअरनेस फ्रॉम लहानपणीपासून त्यांच्यावर अवेअरनेस, मेनली एक्सेसिव्ह वॉकिंग आहे त्यांच्याकडे. आणि इंडियामध्ये जर मी बघतो तर पीपल आर नॉट दॅट अवेअर ऑफ देअर बॉडीज. का हे तू हे बघितलंस, हे सगळीकडे सिमिलर आहे का काय, इंडियामध्ये काय असं होतं? सो म्हणजे आता माझं जे ऑब्झर्वेशन आहे ना, तर म्हणजे युरोप असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल, ह्या किंवा इव्हन US असेल फॉर दॅट मॅटर, ह्या सगळ्या कंट्रीजमध्ये ना देर आर एक्स्ट्रीम्स ना, म्हणजे देर आर एक्स्ट्रीमली फिट पीपल अँड देर आर एक्स्ट्रीमली अनफिट पीपल. इंडियामध्ये कसं आहे, इंडियामध्ये मध्येच होता पण. आणि आय पर्सनली फील की आवर डाएट इज अ, म्हणजे आय वोंट यूज द वर्ड कल्प्रेट, पण आवर डाएट इज अ प्रॉब्लेम. Because the kind of foods we eat, the kind of gravies we eat, the amount of oil that we eat, the amount of carbohydrates that we eat, ह्याला म्हणजे this thing has to be, म्हणजे आयुर्वेदामध्ये मॅक्रोसची कॉन्सेप्ट नाहीये अशी. ओके, त्यांनी
षड्रसात्मक आहार मॅक्रोज घ्यावा. काय असतात जरा मॅक्रोज एकदा आमच्या म्हणजे- ऑडियन्स मॅक्रोज म्हणजे बेसिकली जे मेन 3 घटक हं. आहेत आपल्या शरीरात जे आपण खातो त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, फॅट्स असतात आणि प्रोटीन्स असतात. बरोबर. सो दीज आर द 3 मेन कॉम्पोनंट्स ऑफ फूड. हं. आता प्रोटीन जे आहे तर प्रोटीनचं जे कार्य आहे शरीरामध्ये ते प्रोटीन बॉडीमध्ये जाऊन कनेक्टिव्ह टिश्यू, मसल्स यांना रिपेअर करणं आणि Right. बिल्ड करणं हे Right. त्याचं काम असतं. फॅट्स जे आहे तर फॅट्सचं बॉडीमध्ये काम असतं ल्युब्रिकेशन देणं, एनर्जी देणं आणि फॅट्सचं अजून एक महत्वाचं कार्य असं आहे की अ लॉट ऑफ म्हणजे सेक्स हॉर्मोन्स फॉर एक्झाम्पल Right. टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजन ह्याचं फॉर्मेशन करणं आणि सगळ्यात मोठं जे कार्य फॅट्सचं आहे दॅट इज नरिशमेंट ऑफ द ब्रेन. राईट. हे सगळ्यात मोठं कार्य फॅट्सचं असतं. त्यामुळे फॅट्स कट करणं इज अ व्हेरी व्हेरी रॉंग कॉन्सेप्ट. म्हणजे फॅट्स हे कट करणं हे चुकीचं आहे फार. इम्पॉर्टंट आहे. कार्बोहायड्रेट्स बघायला गेलं तर कार्बोहायड्रेट्स म्हणजे शुगर्स आहे. ऑल कार्बोहायड्रेट्स आर शुगर्स. शुगर्सचं बेसिक कॉन्सेप्ट इज एनर्जी देणं. हो, तर तुम्हाला मशीन म्हणजे इंजिन चालवायला एनर्जी देणं बरोबर आहे. कार्बोहायड्रेटचं काम असतं. आता हे तिन्हीही तुम्ही घेत असणं गरजेचं आहे इन अ नॉर्मल सर्कमस्टन्सेस. गडबड कुठे व्हायला लागते की एक्सेस खाणं होतं. आणि एक्सेस खाणं म्हणजे काय की एक्सेस कॅलरीज ज्याला आपण हो. म्हणतो. म्हणजे प्रोटीन हॅज 4 कॅलरीज, फॅट्स हॅज 9 कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स हॅव 4 कॅलरीज. तर आपण आता काहीही न करता असे बसलेलो असलो, आपल्या बॉडी फिजिओलॉजी चालू आहेत फक्त, बाकी आपण काही हो. करत नाही आहोत, तर देर इज सर्टन अमाऊंट ऑफ एनर्जी दॅट इज रिक्वायर्ड बाय द बॉडी टू रन द फंक्शन्स ऑफ द बॉडी. राईट. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज बेसल मेटाबॉलिक रेट. म्हणजे बॉडीला मिनिमम लागणारी ती एनर्जी तेवढी आपण दिली तर बॉडी तिचं काम चालू ठेवते. मग आपण आता बोलतोय, आपण काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी करतोय, आपण वर्कआउट करतोय, आपण मेंटल काहीतरी आपलं काम करतोय, इंटेलेक्च्युअल काम करतोय, दॅट इज गोइंग टू रिक्वायर मोर एनर्जी. सो दिस BMR म्हणजे बेसल मेटाबॉलिक प्लस दॅट एनर्जी रिक्वायर्ड इज द एनर्जी दॅट युअर बॉडी नीड्स टू मेंटेन द स्टेटस को. राईट. तर आता समजा 2000 कॅलरी तुझा BMR असेल आणि तू बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून 800 कॅलरीज बर्न करतोय, तर 2800 कॅलरीज तू खाल्ल्यास तर तुझी बॉडी जशी आहे तशी राहील. आता त्या 2800 कॅलरीज खाताना पण तुम्ही तो रेशो मेंटेन करणं गरजेचं आहे. एक्सेसिव्ह कार्ब्स, एक्सेसिव्ह फॅट खाल्ले तर ऑब्व्हियसली दॅट इज नॉट हेल्दी. तो प्रोटीन कार्ब फॅट रेशो मेंटेन करून ते करणं गरजेचं आहे. गडबड कुठे व्हायला लागते की आपल्याला हे 2800 कॅलरीजचे कधी 3000 होतात, 3500 होतात हेच कळत नाही. आणि जेव्हा या एक्सेस कॅलरीज खाल्ल्या जातात तेव्हा बॉडी इज अ व्हेरी हायली डेव्हलप्ड मशीन. राईट. बॉडी काय विचार करायला लागते की आज तर मला ह्या कॅलरी म्हणजे एक्सेस मिळते बाबा, उद्या समजा नाही मिळालं तर काय करायचं. म्हणून ह्या एक्सेस कॅलरीज आर कन्व्हर्टेड इन टू फॅट अँड स्टोर्ड इन द बॉडी. पण ती वेळ आपल्या आयुष्यात कधी येतच नाही ना की एक रेनी डे ज्याला आपण म्हणतो ती येतच नाही. त्यामुळे आपण आपले 3000 4000 कॅलरीज खात राहतो, फॅट्स वाढत राहतात आणि दॅट इज व्हॉट देन लीड्स टू द प्रॉब्लेम ऑफ ओबेसिटी. बरोबर आहे. आणि म्हणून आपण जी त्याला रिव्हर्सल मेथड आहे ती काय आहे, तर बॉडीनी ज्या कारणासाठी ते स्टोअर करून ठेवलं आहे की जर का खायला मिळालं नाही तर काय, तर ते वापरायचं. ती आर्टिफिशियल सिनारिओ क्रिएट करायचा. बरोबर. म्हणजेच काय, तर कॅलरी डेफिसिट करायचा. मग कॅलरी डेफिसिट म्हणजे काय, तुम्हाला 2800 लागते तर 2200 खा. तुम्ही जर का एनर्जी नॉर्मल ऍक्टिव्हिटीमध्ये 800 बर्न करताय तर 1500 बर्न करा. म्हणजे काय, वर्कआउट करा, पळा, चाला. बरोबर. सो देन व्हॉट हॅपन्स की तुमची रिक्वायरमेंट 4000 कॅलरीची होते, तुम्ही 2200 कॅलरी बर्न घेताय, बरोबर. 1800चा डेफिसिट होतो. मग दॅट 1800 द बॉडी विल टेक फ्रॉम द स्टोर्स, राईट, फ्रॉम द फॅट्स. असं करून तो फॅट लॉस होतो. राईट. आता ह्याच्यामध्ये काय होतं की लोकांच्या खूप भन्नाट आयडियाज असतात. 1 महिन्यात मला एवढं वजन कमी करून लग्न ठरलं की वजन कमी करायचं. तर वजन कमी हे लगेच होतं. कारण बॉडी कसं होतं, द मोमेंट कार्बोहायड्रेट्स तुम्ही जास्त खात असाल ना तर बॉडीमध्ये वॉटर स्टोअर करण्याची टेंडन्सी येते. बॉडी होल्ड्स वॉटर. कार्बोहायड्रेट्स बंद केले तुम्ही आणि प्रोटीन वाढवलं की बॉडी रिलीजेस वॉटर. त्याच्यातच 5-6 किलो पटकन कमी होऊन जातात. सो त्यामुळे जे ट्रेंडिंग किंवा फॅड डाएट जे आहेत ना, दे आर ऑलवेज, इफ यू विल सी, दे आर शॉर्ट ड्युरेशन. सुरुवातीलाच आणि ते इफेक्ट दाखवतात. दे आर शॉर्ट ड्युरेशन. कारण की त्यांना पण माहिती की सस्टेनेबल नाहीये. बरोबर. 2 months 3 months लेटर दे आर नॉट गोइंग टू गेट द सेम रिझल्ट. पहिल्या महिन्यात 5 किलो होईल, पुढच्या महिन्यात मग जेव्हा खरा चॅलेंज येतो फॅट लॉस करण्याचा, मग तो 1 किलो 1.5 किलो प्लॅटो असं सुरू होतं. त्यामुळे कॅलरी डेफिसिट इज द आयडिया. आणि कॉन्सेप्ट कुठली असो, whether it is keto, whether it is carnivore, whether it is any kind of diet,
बेसिक फंडामेंटल प्रिन्सिपल हेच आहे की तुम्ही जास्त खाल्लंय, बॉडीने ते स्टोअर केलंय की त्याला कधीतरी मिळालं नाही तर काय करायचं, तो आर्टिफिशियल सिनारिओ क्रिएट करायचा विच इज कॅलरी डेफिसिट. याच्या बाहेर कुठलीही डाएट कॉन्सेप्ट याच्या बाहेर जात नाही. त्याला तुम्ही नावं काही द्या, काही फॉलो करा, तुम्ही म्हणा की ही इज ग्रेटेस्ट आहे, सगळं मान्य आहे, बट द बेसिक फंडामेंटल प्रिन्सिपल स्टील रिमेन्स कॅलरी डेफिसिट. आपण बोलतोय की पर्सनल ट्रेनिंग हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, की कळतच नाही की जिमच्या पहिल्या दिवशी लावावं का ते जिम मध्ये गेल्यानंतर 2 महिने आपण बघतो वातावरण कसं आहे, काय जमतंय आपल्याला, किंवा कसं जिमची लोक कशी आहेत. मग हा कधी लावण्याचा भाग आहे आणि कोणी लावावा कोणी नाही लावावा जरा याच्यावर तुझा अनालिसिस खूप अमेझिंग असणार आहे याच्यावर, त्यामुळे मला तो विचारायचं. कसं असतं की एक जिमची ना एक सायकल असते की सुरुवातीला जेव्हा जिम चालू होतं तेव्हा मेन रेव्हेन्यू इज कमिंग फ्रॉम मेंबरशिप्स, आणि मग पीटीज तेव्हा कमी असतात, आणि मग तो ऑब्व्हियसली प्रत्येक ओनरचा असा ऑब्जेक्टिव्ह असतो की पीटीज वाढल्या पाहिजेत. कारण याच्या मागचं दुसरं रिझन असं असतं की ट्रेनर्सला जर स्टेबल ठेवायचं असेल तर दे नीड टू हॅव पीटीज. बरोबर. कारण बेसिक सॅलरी ट्रेनरची फार नसते रे, त्याच्यात म्हणजे काय होणार आहे. सो त्यांना पीटीज असणं अत्यंत गरजेचं आहे. सो म्हणून मी एकदा असंच बसलो आणि म्हटलं आपण एक लिस्ट काढूया. आणि मला असं ना म्हणजे असं लिहायला खूप आवडतं. आय एम नॉट अ कम्प्युटर गाय, आय लव्ह स्टेशनरी, आणि मी असं लिहून काढतो सगळं. तर मी अशी लिस्ट बनवली की पीटी कशासाठी लोक लावतात, आणि मग त्या बेसिसवरती मग गोल ओरिएंटेड पीटी सगळेच लावतात. मला वेट लॉस करायचं, वेट गेन करायचं वगैरे. मग कोणीतरी म्हणेल की नाही मला फक्त फिटनेससाठी पीटी लावायची. पण मला असं रिअलाइज झालं की लॉट ऑफ टाइम्स पीटीनं लोक कोणीतरी फक्त असावं बरोबर म्हणून लावतात. म्हणजे तू जे मगाशी बोलताना आपण बोलतोय इन्फॉर्मली तेव्हा तू म्हणालास की मला कोणीतरी पुश करायला पाहिजे, तर तो पुश खूप महत्वाचा असतो. राईट. सर आज येत आहे ना, मी आहे 6 वाजता, दॅट कॉल आल्यानंतर वर्कआउट करून घ्यायचा. बरोबर. आणि हे माझ्या लक्षात आलं, आणि मग मी एक म्हणजे पीटीचं मॉडेल मी थोडं चेंज केलं. स्टँडर्ड ज्या पीटीज असतात गोल ओरिएंटेड त्या तर ठेवल्याच ज्या एक्सपेन्सिव्ह असतील, पण आम्ही एक 2 छोटे मॉड्यूल्स बनवले. एक 4 पीटीचं मॉड्यूल की ज्याला आम्ही ओरिएंटेशन पीटी म्हटलं, की जिम मध्ये आल्यावर ना सगळी मशीन्स कशी मारायची आहेत आणि सगळ्या मसलचा वर्कआउट एकदा तुम्हाला ट्रेनर शिकवणार. ओके. म्हणजे तुमचा जो बेसिक प्रॉब्लेम आहे की आम्हाला मशीन कसं मारायचंच माहित नाही, फॉर्म टेक्निक माहिती नाही, आणि तुम्ही हा जो वर्कआउट प्लॅन दिलाय हा फॉलो कसं करायचा हेच माहित नाही, हा विषय संपला. की तुम्हाला आम्ही सगळं प्रॉपर 1-on-1 पीटी सारखं तुम्हाला 4 सेशन्स घेऊन सगळं शिकवलेलं आहे. ओके. इथून पुढे तुमचा चॉईस आहे, तुमचं तुम्ही करा, पीटी लावायची पीटी लावा. हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट आम्ही केला की एक आम्ही लो कॉस्ट पीटी ठेवली 6,000 रुपीज, विच इज इथे ट्रेनरचा गोल बिल काही नाही. म्हणजे तुम्ही त्याला विचारायचं नाही माझं वजन कमी का झालं वगैरे. अच्छा. इट इज बेसिकली अ फॉर्म अँड टेक्निक पीटी. ओके. तो तुमचा वर्कआउट घेईल, फॉर्म अँड टेक्निक करेक्ट करेल, आणि नवीन तुमच्याकडनं वर्कआउट एव्हरीडे अल्टरनेटिव्ह जसं असेल तुमचं तसं. पण त्याच्या मागचं मेन ऑब्जेक्टिव्ह असं होतं की तो रोज तुम्हाला फोन करून बोलवेल. ओके. आणि त्या पीटी सगळ्यात जास्त आम्ही सेल केल्या. ऍब्सोल्युटली. तो सगळ्यात मेन पीटी आहे ती. मला वाटतं ती फर्स्ट स्टेप असल्या पाहिजे कुठल्याही सगळीकडे. आणि त्याच्यात मग आम्ही काय केलं, मग आता दुसरा विषय असा झाला की त्याच्यात मग लोक म्हणायला लागले की आम्ही आता ग्रुपनी येतोय, मग आम्ही त्याच्यात ग्रुप पीटी केली. 2 लोक घ्या एकत्र, 3 लोक घ्या एकत्र, असं. अच्छा. असं पण केलं की ग्रुप पीटीज घ्या. 3 लोक येतात, एक ट्रेनर कडनं वर्कआउट करून घेतात, त्यांना चालतंय ना थांबायला, बरोबर आहे. वी डोंट हॅव प्रॉब्लेम. ती कॉस्ट अजून कमी झाली, अफोर्डेबल झाली पीटी. सो लॉट ऑफ कॉलेज गोईंग किड्स फ्रेंड्स started taking PTs. A lot of people who were coming there as groups, friends above 40 started taking PT. आणि आता असं झालंय की दोज पीपल, म्हणजे काही मला मेंबर्स आठवत आहेत की 3-3, 4-4चे ग्रुप्स आहेत, 4-4 वर्ष झाले पीटी चालू आहेत त्यांच्या. क्या बात आहे. पण आयडिया इज व्हेरी क्लिअर की उद्या तुम्ही येऊन यांनी मला डाएट नाही दिलं, तसलं काही नाही सांगायचं, हे होणार नाही. दिस इज प्रायमरली टू सी दॅट यू कम टू द जिम, you are motivated to come to the gym, he will correct your form and technique. रिझल्ट मिळतातच रे एवढं केलं. म्हणजे तुम्ही रोज जिमला गेल्यावर तुम्हाला रिझल्ट मिळणारच आहे. तुम्ही जिमला जात असाल तर तुमचं लाजे काजे खातर तुम्ही 80-60% डाएट फॉलो करणारच आहात, असं आहेच. त्यामुळे रिझल्ट मिळतातच. पण आम्ही अकाउंटेबिलिटी आमच्यावरची त्या पीटी मधनं काढून टाकली. बरोबर. आणि पीपल आर ओके विथ दॅट, पीपल हॅव नो प्रॉब्लेम्स इन दॅट. आणि अजून एक म्हणजे इंटरेस्टिंग फॅक्टर
तुला सांगतो की अगेन वाय दिस जिम इज व्हेरी डिफरंट. ऑल द इन्क्वायरी कॉल्स टिल डेट इन द लास्ट 5 years ऑफ बोथ द ब्रांचेस, आणि अजून पुढे जरी ब्रांचेस ओपन झाल्या तरी, आर हँडल्ड बाय मी. कसं शक्य आहे हे? मला हे शिकायचं आहे तुझ्याकडनं. ऑल द कॉल्स. कारण माझा त्याच्या मागचा फंडा असा आहे की ज्याला आपण 6 ते 2 ला जॉबला ठेवलंय ना, त्याला मला अधिकारच नाही विचारायचं 3 वाजता तू कॉल का नाही घेतला. वा. ज्याला 2 ते 10 ठेवलेलं आहे ना, त्याला मी 11 वाजता आलेला कॉल तू का नाही घेतला, मी काय बेसिसवर विचारणार. बरोबर आहे. म्हणजे तो ऐकेल. एक दिवशी जर सटकला तो म्हणाला की आप मेरे को पैसा देते हो का 11 बजे का कॉल देने का, नाही ना, म्हणजे आपली इज्जत कशाला घालून. बरोबर आहे. फ्रॉम डे 1 हाँ. all the calls are answered by me. Wow. All the social media call for action buttons are connected to this phone here. मी आज वेबसाईट बघतो सगळ्यांना प्रॉपर व्हॉट्सअप कॉल टू ऍक्शन, बिकॉज आय मीन टू Yes. सोशल मीडिया मार्केटिंग. आणि ऑल दोज कम टू मी. इट्स व्हेरी गुड, व्हेरी नाईस डेटा. आणि त्यामुळे कसं होतं की उद्या तू मला कॉल केलास, ओके, एक तर पहिलं काय होतं की म्हणजे मला एक मेंबर येऊन म्हणाली कि आई वॉन्ट टू टेल यू समथिंग. म्हणजे या मेरे फ्रेंड ने बोला था कि उधर है ना ओनर कॉल उठाता है, इंक्वायरी करते हैं. मेरे को सच ही नहीं लगा, इसलिए मैंने कॉल किया एंड यू स्पोक टू मी एंड आई वांट टू टेल यू दिस इज अनबिलीवेबल. मतलब नहीं, द रीजन इज कि इट्स माय प्रोडक्ट, राइट? हु कैन नो इट बेटर देन मी? हाऊ कॅन आय बिलीव्ह दॅट माय पर्सन, म्हणजे मी त्याला कितीही पगार देत असलो ना, बरोबर आहे, किंवा त्याची किती पण ओनरशिप त्याच्यात असेल तरी श्रद्धा नाहीये. माझं प्रोडक्ट आहे, जेवढा मला कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये आहे तेवढा कोणालाच असू शकत नाही. सो नॉट अ सिंगल फर्स्ट इन्क्वायरी वेदर इट व्हॉट्सअप और कॉल इज हँडल्ड बाय. तिथून मी ती पुढे माझ्या फ्रंट डेस्कला पास ऑन करतो. देन दे विल फॉलो अप, देन दे विल डू एव्हरीथिंग. त्याच्यामध्ये 2 गोष्टी होतात. एक म्हणजे एकही इन्क्वायरी मिस होत नाही. राईट. ओके. क्रिटिकल डिसिजन्स असतात. तू मला कॉल केला, मला म्हणाला की मी ना 2च महिने इथे आहे, मला 2 महिन्यासाठी तुम्ही काहीतरी करून द्या. ओके. आता हा जो फ्रंट डेस्कनी किंवा माझ्या सेल्स टीमनी कॉल घेतला ना, देअर अँसर विल बी आम्ही बोलून सांगतो. नो, देअर कॅनॉट बी अ बोलून सांगतो, बिकॉज आय स्टील फील जिम इज नॉट अ इसेन्शियल सर्व्हिस. जिम इज अ इसेन्शियल नाहीये ती. जिम इज अ इम्पल्सिव्ह बाईंग डिसिजन. येस येस. ओके. त्यामुळे तो बाईंग डिसिजन हा कन्व्हर्जन मध्येच कन्वर्ट झाला पाहिजे इमिडिएटली. कारण कसं आहे, तो माणूस जेव्हा तुमच्याकडे कॉल करतोय ना, त्यांनी ठरवलंय की जिम लावायचंय म्हणून तो कॉल करतोय किंवा व्हॉट्सअप मेसेज करतोय, त्याला ती इन्फॉर्मेशन ताबडतोब गेलीच पाहिजे. बरोबर. मी तुला खात्री देऊन सांगतो, तू आज रॅन्डम कुठले जिम उचल, कॉल बटन असतील त्यांना कॉल कर, 80% तुझे कॉल उचलले नाही. त्यांचे फोन येतात ना, माझी जेव्हा मेंबरशिप संपायला तेव्हा येणार ना, कारण की सिस्टीम जनरेटेड असतं ना की मयुरेशची मेंबरशिप संपते, याला कॉल करा. पण इन्क्वायरीसाठी जेव्हा कॉल करतात अर्धे जिम्स कॉल उचलत नाहीत. मला असा एकही कॉल नाही आला की तुमचं वर्कआउट चालू आहे का, तुम्ही काय येत नाही जिमला, काय झालंय, व्हॉट इज द प्रॉब्लेम, असं कधीच नाही झालेलं आहे. आय हॅव ऑलवेज गॉट कॉल्स की ऍब्सोल्युटली जिम रिन्युअल कधी करणार. अरे ज्यांच्या मेंबरशिप सोडल्या आहेत त्यांचे पण येतात अजूनपर्यंत, जे 5 वर्षापूर्वी सोडले. अरे तुम्ही यावेळेस तरी एकदा तरी फोन करा ना. दॅट इज अ व्हेरी क्रिटिकल इश्यू. कारण याच्यात काय होतं की मेंबरशिप अटेंडन्स डेटा जो असतो ना, तो कुठला जिम बघत नाही युजली. 18% म्हणजे आय जस्ट गुगल डिट टुडे की जी लोक जेवढे मेंबरशिपला जातात, जे पैसे भरून अॅन्युअल, इट इज 18% ऑफ द पीपल हू कम टू जिम. इज इट ट्रू? सो कसं आहे, अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली, ओके, दोन्ही पण म्हणू शकतो आपण. कारण की फॉर्च्युनेटली अशासाठी की looking at the population of India, okay, and looking at your running costs, your operating costs, right, every gym has to sell a certain number of memberships. बरोबर. Now, if even by some reason the attendance of members goes beyond 20%, ना, they are screwed. जागाच पुरणार नाही त्यांना. अच्छा. ओ. सो द जिम रन्स ऑन डोनर क्लायंट, असं आहे ते. आणि त्याला तुम्ही काही नाही करू शकत, माहिती का. म्हणजे हे सगळं मी जे आता बोललो ना, कम्युनिटी हे ते, हे सगळं करून सुद्धा तो अटेंडन्स रेशो हा वाढवू शकत नाही. हो. फक्त फरक काय पडतो माहितीये का, की बिकॉज यू आर कॉलिंग देम, यू आर अटेंटिव्ह टू देअर नीड्स. तुम्ही त्यांना 2 वेळा कॉल करून बोलवलंय की तुम्ही येत नाही आहात वगैरे, म्हणून त्यांना ऍटलीस्ट ते रिन्यू करतील. Your renewal rate would be high,
बट अटेंडन्स रेट हा 18 ते 20% राहतो. हा जर का 30 आणि 40 झाला ना, जिम कुठल्याच जिम मध्ये उभं राहायला जागा राहणार नाही. बाप रे. म्हणजे कुठलंही जिम घ्या असतो पुण्यातलं, जागाच राहणार नाही उभं राहायला. सो द इकॉनॉमिक्स ऑफ द जिम इज ओनली दिस की देर विल बी अ सर्टन नंबर ऑफ पीपल हु विल कम टू द जिम डेली बेसिसवर. म्हणजे आता आपण इथे जर का 3 जण आहोत, तर तू आज गेला तर तू उद्या जाणार नाही, मी आज नाही गेलो मी उद्या जाईन, असं करून ते होईल. बरोबर. सो एंड ऑफ द डे 60-70% पीपल आर अटेंडिंग, बट 60-70 आर नॉट अटेंडिंग एव्हरी डे. युअर ॲव्हरेज अटेंडन्स इज अबाउट 3 days. राईट. And the data also shows that people who go to the gym 3 days a week are 90% likely to renew the membership. Right. Anybody who is going 1 or less than 1 times a week, Yes. very less chance of renewal. पण जिम्स ठेवतात असा डेटा? आर दे दॅट? तू आहेस डेफिनेटली, बाकीचे जिम्स मला तर नाही वाटत ठेवताय. ती कसं माहिती का, मला माझ्या स्पा बिझनेस मधून ती सवय लागली आहे. आय स्ट्रॉंगली बिलीव्ह इन अनालिटिक्स. राईट. नोबडी इज टॉकिंग अनालिटिक्स इन जिम. अनालिटिक्स BMI देतात पहिल्या दिवशी, सगळं देतात चार्ट की तुम्हाला काय आहे, काय स्मोकिंग ड्रिंकिंग वगैरे आपण सगळीकडे नो करून टाकतो, आणि त्यानंतर काही नाही. त्यानंतर तो डेटा माझ्याकडे खूप क्रिटिकल असतो. पहिलाच BMI बघून माणसाला भीती वाटते, अरे बापरे एवढं कमी करायचंय. मग तो कुठेतरी जिमच्या बॅग मध्ये फोल्ड होऊन असा कुठेतरी पडला असतो, कारण का तो खरं म्हणजे तो फ्रेम करून लावायला पाहिजे. मला तर असं वाटतं माझ्या का माणसाने BMI. तर हाऊ डू यू सी दॅट? नाही, मी म्हटलं असं की अनालिटिक्स प्लेज अ व्हेरी क्रिटिकल रोल. आणि तुम्ही म्हणजे इफ यू वॉन्ट बी सक्सेसफुल इन एनी बिझनेस, रिस्पेक्टिव्ह इज जिम ऑर एनिथिंग, तुमचा डेटा अनालिसिस कॉन्स्टंटली पाहिजेच की कुठला मेंबर येतोय, कुठला मेंबर किती वेळा आलाय. म्हणजे आता सुद्धा जेव्हा आम्ही रिन्युअलच्या स्ट्रॅटेजीज काढतो, तेव्हा मी त्यांना हेच मागतो की जे तुम्ही मेंबर्स आता रिन्युअलला आहात, त्याचा मला तुम्ही अटेंडन्स रेकॉर्ड द्या. मग अटेंडन्स रेकॉर्ड बघून जो माणूस 3 वेळा येतोय, 2 वेळा येतोय, 1 वेळा येतोय, म्हणजे मध्ये तर आम्ही गेल्या वर्षीचं मला आठवतं एक ऑफर काढली होती की जे लोक 1 आणि 1 दिवसापेक्षा कमी आले होते ना, त्यांना आम्ही ऑफर अशी दिली होती की तुमचे जेवढे दिवस तुम्ही मिस केले तेवढे आम्ही वाढवून देतो, तुम्ही या जिमला. काय बोलताय? आणि त्यातनं जुन्या मेंबर्स पैकी जवळपास 14 ते 15% लोक आली. इम्प्रेसिव्ह. वेदर दे कंटिन्यूड ऑर नॉट, दॅट्स अ सेकंडरी इशू. बरोबर. पण ऍटलीस्ट दे फेल्ड की साले इशू कसा असतो माहिती का, 1 महिना, 3 महिना, 6 आणि 12 अशा मेंबरशिप असतात. 1 महिन्याची मेंबरशिप आज स्टँडर्ड जर बघायला गेलं ना, तर 3000 रुपयाच्या आसपास सगळ्या जिमची, म्हणजे यू आर लुकिंग ॲट 100 रुपीज अ डे. राईट. वर्षाची जर बघायला गेलं तर ऍव्हरेज एक आपण 15,000 रुपये पुण्यातलं. अनफॉर्च्युनेट आहे, पुण्यात की रेट्स एवढे कमी आहेत, मुंबईत ते प्रचंड आहेत रेट. 12,000. सो 15,000 रुपये जर तुम्ही म्हणालात तर 365 भागिले जर केलं तर ते कम्स अबाउट 40 रुपीज अ डे. करेक्ट. आता लोकांचं कसं होतं की 1-1.5 महिना जरी गेलं नाही तुम्ही त्या 12 महिन्याच्या ह्याच्यात, तरी त्यांना तेवढं असं लागत नाही अंगाला किंवा त्रास होत नाही. पण 1 महिन्यामध्ये 10 दिवस जरी ते आले नाहीत ना, त्यांना खूप त्रास होतो की पैसे वाया गेले, पैसे वाया गेले हे. आणि तिथे ड्रॉपआउट 1 आणि 3 चे जास्त होतात. दॅट इज द होल चॅलेंज, अँड दॅट इज वाय जिम्स ऑल्सो ट्राय टू सेल यू लॉंगर पॅकेजेस. त्याच्यामुळे मेंबर्स ऑल्सो आर कम्फर्टेबल की मी नाही आलो तर वगैरे चालेल. बरोबर आहे. म्हणून आम्ही लॉंगर मेंबरशिप्स मध्ये सुद्धा वी वर द फर्स्ट वन टू इंट्रोड्यूस दिस. म्हणजे एक तर कसं होतं, मग अशी तू जसं म्हणाल तसं की वी आर द ओनली जिम इन पुणे विच इज 365 days ओपन. ओके, म्हणजे आज तू कुठल्याही जिम मध्ये जर गेलास आणि अॅन्युअल मेंबरशिप घेतली तर ऍक्च्युअली यू आर बाईंग अ 10 months मेंबरशिप. राईट. 52 संडे आणि 10 बरोबर आहे. हो, 60 दिवस गेले. करेक्ट. म्हणजे तू 10 महिनेच तुझी मेंबरशिप आहे ऍक्च्युअली. राईट. पण वेन पीपल कम टू फिट रेंजर, दे आर गेटिंग 365 days युसेज ऑफ द जिम. बरोबर. सो तिथेच पहिले 2 महिन्याचा तो फरक पडतो. पुढे आम्ही 6 monthsला आणि 12 monthsला वी हॅव गिव्हन अ फ्रीजिंग फॅसिलिटी. ओके. 6 monthsला 15 days आणि अॅन्युअलला 1 month. लोकांचे प्रॉब्लेम असतात ना रे, इंजुरी झाली, ट्रॅव्हल असेल. सो आम्ही 7-7 दिवसाच्या स्टिंट मध्ये तुम्ही फ्रीज करू शकता. म्हणजे 7च्या 2 वेळा 6 महिने आणि 7च्या 4 वेळा किंवा 7, 15, 21 असं. सो इव्हेंच्युअली काय होतं, दॅट बिकम्स अ 13 month मेंबरशिप इफ यू यूज इट वाईजली. आणि पीपल लाईक इट की ओके ठीक आहे आपल्याला आहे फॅसिलिटी. आणि याच्या पुढे जाऊन मी सांगतो की मी कित्येकदा, म्हणजे मी मगाशी जसं बोललो की मी हे बिझनेस म्हणून नाही बघत. लोकांनी मला सांगितलं ना मला इंजुरी झाली आहे, मी तर सांगतो रिपोर्ट पाठवा. आणि रिपोर्ट जर जेन्युइन असेल ना, मी 3-3, 4-4 महिने लोकांचे मेंबरशिप फ्रीज केले. वाव.
कारण कसं आहे, जेन्युइन प्रॉब्लेम आहे रे. ऍब्सोल्युटली. कोणाला तरी प्रॉब्लेम झालाय, त्या माणसाला चालता येत नाहीये, त्याला त्याची मग ACL सर्जरी झाली आहे, काय करणार तो बिचारा. खरंय. पण मी जर त्याला आज नाही दिले हे, तर मला असं वाटतं की हा फिटनेसच बंद करून टाकेल पूर्ण. बरोबर आहे. कारण माझे पैसे इथे वाया गेले, ह्याच्यामध्ये तो पूर्ण बंद करेल. वेअरएज इफ आय गिव्ह हिम 3 months फ्रीजिंग केलं, तो कंटिन्यू करेल आणि ही विल 100% स्टे विथ मी. त्यामुळे मी माझ्या लोकांना कळत नाही मी हे असं का करतो वगैरे. कधी कधी ते असे भंजाळून जातात की हे काय करताय सर तुम्ही, त्यांना नाही द्यायची फ्रीजिंग, या ऑफरमध्ये फ्रीजिंग नव्हतं वगैरे. म्हटलं तुम्ही करा, लिव्ह इट टू मी. म्हटलं काही काही गोष्टी लिव्ह इट टू मी. म्हटलं प्रत्येक गोष्ट फक्त ट्रान्झॅक्शनल नसते, यु नो, सो यू हॅव टू डू सर्टन थिंग्स. सो आय फील दॅट बिझनेस ब्रेननी जसा केला पाहिजे ना, तसा ऍब्सोल्युटली करायला पाहिजे थोडा. कारण का असं मी बाकीच्या जिम ओनर्समध्ये नाही बघितलंय, खरंच नाही बघितलंय. म्हणजे मी गेलो भरपूर ठिकाणी जिमला, प्रत्येक वेळी सेम एक्सपेक्टेशन्स घेऊन, बट आय हॅव नेव्हर सीन अन ओनर सो एन्थू अबाउट द जिम. कारण का मे बी सुरुवातीला ते असतील त्यांच्या स्टार्टिंग फेजमध्ये, लेटर ऑन यू एक्सपॅन्ड, देन यू गेट इन टू अनदर बिझनेस लाईन्स, आणि मग देन डेफिनेटली तुमच्या त्या बिझनेसपासून तुमचं दुर्लक्ष व्हायला लागतं. कधी कधी आता मी त्यांना ब्लेम नाही करणार किंवा ओनर्सना, पण तो नाही राहिला आहे माइंडसेट. तर हे तू पण ऑब्झर्व केलंच असशील हे की आहेच ना रे. पण हे कसं आहे माहिती का, दिस इज अ पॉलिसी डिसिजन दॅट एव्हरी बिझनेसमॅन हॅज टू टेक, दॅट हाऊ दे वॉन्ट टू रन अ बिझनेस. की आय एम गोइंग टू रन इट बाय द बुक्स, म्हणजे रूल बुक, की हा रूल आहे, मी रिफंड देणार नाही, मी एक्सटेन्शन देणार नाही. काय यू वॉन्ट टू नाही, हे तर ठीक झालं, पण यू आर सो कन्सर्न अबाउट देअर हेल्थ, अबाउट देअर फिटनेस, यू आर कन्सल्टिंग देम, यू आर गायडिंग देम ऑन अ, आणि आय एम नॉट सेइंग ऑन अन ऍक्टिव्ह लेवल बट प्रोएक्टिव्ह लेवल, विच इज व्हॉट इज ऍडिंग द डिफरन्स. आय मीन दिस इज द डिफरन्स. पण हे कसं माहितीये का, की मयुरेश, मला असं नेहमी वाटतं की त्या एक माणसाला मी फ्रीजिंग दिल्याने मला किती फायदे होत असतील हे मी कधी नाही बघायला जात नाही. ऍब्सोल्युटली. आणि मला गॅरंटी आहे की मला खूप फायदे होत असतील, कारण की तो हे लक्षात ठेवतो रे, की मला प्रॉब्लेम असताना फ्रीजिंग दिलं, हेल्प केली आहे, आय एम नॉट गोइंग टू चेंज द जिम. हे नक्की होतं. म्हणजे तो रिन्युअल इथेच करणार. माझ्याकडे आज मेंबर्स आहेत असे की मी चालू केलेल्या दिवसापासून इथेच आहेत, आणि सगळे जिम्स आले, आजूबाजूला आले, तरी दे आर देअर ऑन. आणि कुठेही त्यांच्या डोक्यात असं हे नाही, ते म्हणतात आम्ही इथेच करणार बरं. सो तो जो एक बॉन्डिंग आहे ना मेंबर्स बरोबर, आय थिंक दॅट इज दॅट पर्सनल कनेक्ट. म्हणजे राईट. आणि तू येशील ना तेव्हा बघशील तू की कॉन्स्टंटली मेंबर्स येऊन म्हणजे हाय हॅलो करत असतात, सर कसे आहेत, काय जिम. आता तर आणि रिनोव्हेशन झाल्यावर तर पीपल आर ओव्हर द मून, कारण इतकं ते अफलातून झालंय. तू येशील तेव्हा बघ. पण पीपल आर कमिंग अँड रेविंग अबाउट इट. पीपल आर टेलिंग देअर फ्रेंड्स, दे आर ब्रिंगिंग देअर फ्रेंड्स आमचं जिम बघायला ये. सो दे आर फिलिंग इट्स लाईक देअर पर्सनल प्राईड नाव, की आमचं जिम इतकं भारी झालंय. विच आय फील इज ऍब्सोल्युटली इम्पॉर्टंट. मी म्हटलं तसं पैसे तर काय मिळतच राहतात. तुम्ही रूल फॉलो करून केले तरी तेवढाच बिझनेस होणार आहे. तुम्ही थोडंसं बेंड केलं, फ्लेक्सिबिलिटी ठेवली तरी तेवढाच बिझनेस होणार आहे. म्हणजे त्याच्यात काही फरक नाही. बरोबर. आणि त्यांनी काही मला पर्सनली काही खूप डेंट पडतोय असं नाहीये. सो आय डोंट रिअली लुक इन टू दीज थिंग्स. आय डू बिझनेस विथ अ लॉट ऑफ इमोशन्स, आणि आय नो समटाइम्स डिसिजन गो रॉंग, पण that's a part and parcel of business, Right. You have to take it in the stride. That's it. Right. You wanted to be fit when you were in that sedimentary lifestyle. याच्यातनं असं काही होतं, कारण का ते रेफरन्सेस, फॉर एक्झाम्पल गोल्ड स्टँडर्ड म्हणायचं तर गोल्ड जिम, वी ऑल नो बिकॉज ऑफ आर्नल्ड श्वार्झनेगर, असं सगळं. तर असं काही होतं इन्स्पिरेशन? ऑनेस्टली नाही. म्हणजे मी असं नाव मी घेणार नाही कोणाचं, कारण मला म्हणजे मी तुला म्हटलं तसं की मी सोलारिसला जॉईन केलं, तेव्हा माझा ऑब्जेक्टिव्ह एवढाच होता की ओके, हे असं असता कामा नये, की वी कॅनॉट बी सो अनफिट. आणि सिन्स देन आय हॅव कंटिन्यूड वर्किंग आउट. सोलारिसमध्ये असताना माझा ट्रेनर होता, पण तेव्हा कसं होतं की मला काही गोष्टींची जी खंत वाटते की माझ्या पर्सनल फिटनेस जर्नीमध्ये काही गोष्टी मी पूर्वी केल्या असत्या तर अचीव्ह करू शकलो असतो, की ज्या मी थोड्या लेट शिकलो. जशा की से फॉर एक्झाम्पल, मी जेव्हा म्हणजे 14-16 वर्षापूर्वी जेव्हा जिम जॉईन केलं, तेव्हा माय आयडिया, न्यूट्रिशन हा माझ्या जवळपास पण नव्हता, गंधही नव्हता. राईट. इन्स्पाइट ऑफ बिईंग अ डॉक्टर, मला न्यूट्रिशनचा गंध नव्हता. आणि थोडंसं
तो माझा ट्रेनर पण असा होता की सरांना खुश ठेवूया. आणि माझा फंडा असा होता खूप खायचं आणि खूप वर्कआउट करायचं. सो आय वॉज लाईक अ बाउन्सर. यु नो म्हणजे 26-27 फॅट% हे स्टँडर्ड होतं आणि बल्की आणि आय यूज टू फील ग्रेट अबाउट इट. आणि देन वेन आय चेंज द जिम बिकॉज ऑफ सम रिझन्स अँड आय चेंज द ट्रेनर अँड दॅट ट्रेनर सेड की हे 26-27 आपल्याला कमी करायला पाहिजे. आणि इन 3 or 4 months I brought it down to some 14% fat. आणि then when I saw the changes I said what the hell yaar, I wasted my 10-12 years of fitness. म्हणजे आणि मग तिथे मला थोडंसं ते वाईट वाटलं. किंवा ते 10-12 वर्ष कसं झालं की तो ट्रेनर माझ्याकडनं मला आवडेल तोच वर्कआउट करून घ्यायचा. मी काही वर्कआउट तेव्हा अवॉइड करतो. एक स्टँडर्ड असतं ना, लेग्स मारायचे मारायची नाही. सो ते तसंच मी त्यावेळेस केलं. तर ह्या मला थोडंसं त्याच्यात खंत वाटते की यु नो असं. आणि यू वोंट बिलीव्ह मी नंतर जेव्हा हे जिम चालू केलं ना तेव्हा एक माझा गोल होता. गोल असा होता की शॉर्ट घालता आली पाहिजे. बिकॉज आय हॅड चिकन लेग्स. ओके आय हॅड चिकन लेग्स आणि मी शॉर्ट घालायचो नाही कारण काड्या होत्या. पण देन आय वर्कड ऑन इट. आणि म्हणजे टुडे आय कॅन से दॅट ओके आय कॅन वेअर अ शॉर्ट, आय कॅन वॉक इन अ शॉर्ट विच इज ग्रेट. आणि हॅव काफ्स म्हणजे आणि म्हणजे प्रोबॅबली आय हॅव रिअली गुड काफ्स. सो पीपल रिअली कम अँड आस्क मी की हाऊ हॅव यू डेव्हलप दिस एक्सेट्रा. इम्प्लांट्स तर नाही. सो नाही, मी ऍक्च्युली ते मध्ये तो जो एक बॉडी बिल्डर गेला ना जो एस्थेटिक्स, जो लिंडर, सो त्याला मी तर त्याला मी बँकॉकमध्ये तो ज्या जिम मध्ये वर्कआउट करायचा त्याच्याबरोबर मी 3-4दा वर्कआउट केला तिथे. सो त्याचे काफ अफलातून होते. तर मी त्याला विचारलं की जो हाऊ डू यू बिल्ड दिस, व्हाय डू यू वॉन्ट टू डू दॅट. म्हटलं आय लव्ह काफ्स. म्हणाला देयर इज अ प्रॉब्लेम वेअरिंग पॅन्ट्स. पॅन्ट चढत नाही म्हणतो वरती. म्हटलं नो आय वॉन्ट इट. मग त्यांनी मला टेक्निक सांगितली व्हॉट टू डू आणि देन आय फॉलोड इट आणि अफलातून म्हणजे फरक झाला. बॅक टू द क्वेश्चन ऑफ ऑन्टरप्रेनरशिप. ठीक आहे की स्पाज मग जिम्स. ओके, हाऊ इज दॅट माइंडसेट नाव. आता आम्ही अजून काय काय बघू शकतो. व्हॉट कॅन वी एक्सपेक्ट फ्रॉम मनीष पटवर्धन की अजून काय काय नवीन गोष्टी इन द कमिंग इयर्स और फिट रेंजर पर्स्पेक्टिव्ह काय काय बघायला मिळणार आहे. सो कसं होतं की वेन आय स्टार्टेड दिस फिट रेंजर फर्स्ट ब्रांच, ओके, आय हॅव ऑलवेज बिलीव्ड इन स्केलिंग अप द बिझनेस. ओके, अँड आय ऑलवेज वॉन्टेड टू स्केल अप फिट रेंजर 1 ऑल्सो. पण ते इन्फ्रास्ट्रक्चर असं होतं त्यावेळेस, यु नो, दॅट वॉज अ ब्रांच विच आय हॅड टेकन ऑन रेंट, सो आय हॅड इन्व्हेस्टेड. सो आय नेव्हर गॉट एनीवन टू रिअली हू केम अँड सेड की यु नो लेट्स स्टार्ट द सेकंड ब्रांच. सो बावधनची जी सेकंड ब्रांच चालू झाली दॅट I did, you know, basically on my own and with one more person with me who is also a gym member. आणि ती जेव्हा चालू झाली आणि ती चालू झाल्यावर ज्या प्रकारचं ते जिम झालं आणि ज्या प्रकारची वाईब तिथे क्रिएट झाली आणि आता हे तिसरं रिनोव्हेट झालं विच हॅज प्रोबॅबली बिकम इवन बेटर दॅन बावधन नाव. ओके, म्हणजे लोक मला असं रॅन्डम, काल कॅफेमध्ये होतो मी बसलेलो, एक ओळखीचा आहे मेंबर होता आणि मला म्हणाला मनीष तिसरी कधी करतोय चालू. म्हटलं चालू आहे विचार, मी पैसे घालणार. वाह. तर म्हटलं सांगतो मी तुला, पण हे बघ म्हणजे 10-12 जरी करायचे असतील ना तरी आपली तयारी आहे. सो नाव पीपल हॅव स्टार्टेड बिलिव्हिंग ॲज अ ब्रँड. आणि दुसरं काय माहितीये का की आय हॅव व्हेरी सिम्पल मॉडेल. I feel anybody will invest you for 2 reasons. One, if he is investing say 1 CR, he should get some fixed return every month. Absolutely. And in addition to that profit. So my model of functioning is if you invest 1 rupee, you get a fixed return on that, which is more than the banks, more than the FD. Correct. And plus you get the profits. So currently when I'm giving a 35-40% return on the investment, obviously I know people are going to come and jump on it. Yeah. But now I have to be careful with whom I go ahead and take it forward. But scaling up is certainly on the cards. In fact, मी आता ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाला गेलो होतो, त्याच्या आधी मी एक जागाही बघितली होती. Somehow that is, we are still pushing that guy to give that space. If that comes up, the third branch will happen in 2 months' time. Amazing. And 2 more projects are in pipeline. So let's see. But
अनदर 5 ब्रांचेस फॉर शुअर. पण एक आहे, आय विल ओनली डू अ जिम वेअर आय कॅन व्हिजिट इट पर्सनली. अदरवाइज आय विल नॉट. करेक्ट, बरोबर. नाही तर मग तो पण कनेक्ट नाही, मला व्हर्च्युअल वरती करायचं नाही. मी स्पा मध्ये ते करून बघितलंय. आय स्केल्ड इट अप 65 आउटलेट्स अक्रॉस इंडिया, दुबई एक्सेट्रा. पण देन आय लूज दॅट कनेक्ट विथ द पीपल विच आय लव्ह. सो आय विल ओनली डू इट वेअर आय कॅन ऍक्सेस इट, गो couple of times a week at least. That's how it will be. So probably mainly Pune based chain राहील ती, असं मला वाटतंय. ओके, आता तरी. अमेझिंग. खूप भारी झालेलं आहे. आता आपला एक रॅपिड फायर राऊंड आहे. पटापट मी प्रश्न विचारणार आणि त्याप्रमाणे आपण मग हॅम्पर वर जाऊ. मॉर्निंग वर्कआउट्स और इव्हनिंग वर्कआउट्स? इट्स युअर चॉईस. तुझा? इव्हनिंग. कार्डिओ और वेट लिफ्टिंग? वेटलिफ्टिंग. One piece of gym equipment you can't live without? Shoulder press. What's the weirdest excuse you've heard for skipping a workout from a client? Or weirdest नाही आहे, कॉमन आहे, वेळ नाही मिळत. ओके. पण weirdest काही पण नाही, weirdest असं नाही आला. ओके. प्रोटीन शेक्स और रियल फूड फॉर गेट्स? रियल फूड. Real food. If you could do only one exercise for the rest of your life, what would it be? I would want to do legs, but I will do shoulder. Okay, only one. The funniest thing a gym member has ever done? Funniest thing? Okay, can't really remember. Okay. Yeah, can't remember. No problem. No. What's the most overrated fitness trend right now? Fitness gurus who have lost weight and suddenly become, the best. Stop them, yaar. खरं थांबवा त्यांना कुठतरी. If you could train with any one celebrity, who would it be? Joe Lidner. I miss him thoroughly. I have done some workouts with him, and I Rest in peace, Joe Lidner. Rest in peace. But India मध्ये जर एखादं कोणी? India मध्ये probably Harry Sandhu. Okay. Treadmill or outdoor running? Outdoor running. Favorite cheat meal? Favorite cheat meal would be Dadu's rabdi jalbi. Do you prefer training beginners or pros? Beginners. What's more important, diet or exercise? First diet, then exercise. The one song you always play during a workout? You won't believe, I listen to very slow Arjit Singh songs. I never ever play any fast music. Fast BPM nahi? No. I would listen to Papon. Oh wow. Stuff like that. I should try that. Very weird, but so I never ask. What do you feel like during it? I just want to zone out. That's all. Music is just at the background. It's zoning out. And secondly, also I don't want people to come and talk to me. होतच नाही तर वर्कआउट. लोक येऊन सर मला असं आहे, माझं तसं आहे. सो आय पुट द हेडफोन्स टू बेसिकली सो दॅट पीपल डोंट कम अँड टॉक टू मी. वन आवर मी फोन पण सगळे माझ्या रिसेप्शनवर देतो. 2 तास एक कुठलाही फोन नसतो माझ्याजवळ. ओके, जस्ट युअर हेडफोन्स. अमेझिंग. तर जिम अमेझिंग, वरचा रिजन लेग्सचा वगैरे सगळा अमेझिंग होता. चेंजिंग रूम्स अमेझिंग. आता आपण कॅफेत बसलोय, आपणच खूपच भारी, कारण की चहा तर प्यायला डेफिनेटली वी ट्राईड द अदर डिशेस खायला पाहिजे. हो, नाही पण ते खाणार आपण डेफिनेटली फॉर शुअर. आणि पण ओव्हरऑल म्हणजे मी इट्स 10 on 10 बिकॉज आय थिंक की द कन्सेप्ट दॅट यू हॅव बिल्ट आणि हे जे सगळं जे सेटिंग आहे, आय हॅव नॉट सीन प्लेस लाईक दिस. सो कुडोज टू यू अँड युअर होल टीम फॉर डुईंग दिस. आणि हे असं एक मॉडेल तुम्ही आणलं आहे पुण्यामध्ये. सो काय बोलताय कडनं आणि अख्ख्या आमच्या व्ह्युअर्स कडनं, सगळ्या चॅनलकडनं मी विश की अख्ख्या पुण्याच्या हर एक मेन सिटीमध्ये आपली एक ब्रांच असावी आणि सगळ्यांना याचं बेनिफिट्स घेता यावे. तर यासाठी ऑल द बेस्ट. 100%. आमच्या व्ह्युअर्ससाठी एकदा फक्त तुमचा एक अनुभव आणि लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ते तर सांगतोस. त्याच्या आधी मला तुला एक चॅलेंज द्यायचं आहे. ओके, की मला असं वाटतं की तू आता इथे उद्यापासून तुझी वर्कआउटची बॅग घेऊन यायला पाहिजेस. ओके, आपण एक 365 days
आपण एक चॅलेंज Challenge. घेऊया ओके आणि लेट्स रेकॉर्ड दॅट जर्नी ऍब्सोल्युटली फिटनेस जर्नी आणि लेट्स लुक ॲट वेअर वी प्रोग्रेस इन अ इयर्स टाइम. ऍब्सोल्युटली म्हणजे I think I'm up for a good challenge. yes let's I'm do up for a good that. challenge. do Let's that. check on that. Okay, and on that note, just follow, like, and subscribe to our channel. Thank you very much for watching this. Have a lovely day. Amazing.